2 कारणांसाठी आपल्याला मनुष्य जन्मात मिळालेला असतो. एक म्हणजे जे काही जीवनात प्रारब्ध आहे आपलं, सुख दुःख जे काही सगळं आपलं कर्म प्रारब्ध आहे ते भोगणं. आणि दुसरा मुख्य भाग आहे की किडामुंगींपेक्षा जे आपण वेगळे आहोत ते म्हणजे साधना करून ईश्वर प्राप्ती करणं, सच्चित आनंद प्राप्त करणं, क्षणिक सुख नाही तर चिरंतन आनंद प्राप्त करणं. मालकंस रागामधला श्रीकृष्णाशी संबंधित एक मंत्र त्यांनी त्याच्यामध्ये दिला, म्हणजे अशा प्रकारे की जरा राधेशा राधेशा एवढाच मंत्र होता. थोड्या वेळाने असा विचार म्हणजे असं वाटलं की आता उघडूया डोळे आणि असं वाटलं की झाली ही अवस्था येऊन एक 5 मिनटं झाले असतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्यावेळेला डोळे उघडले तर त्यावेळेला तिथे समोर कोणच नव्हतं. मला वाटलं 5 मिनटात मी आता डोळे उघडले असतील, प्रत्यक्षात समोरच घड्याळ होतं. बघितलं तर 50 मिनटं झालेली. आज 200हून अधिक नामवंत कलाकारांच्या आपण भेटी घेतलेल्या आहेत. 80हून अधिक कलाकार आमच्या स्पिरिच्युअल रिसर्च सेंटर जे आहे त्याला त्यांनी व्हिजिट केलेले आहेत. आणि ह्या सगळ्या कलाकारांना घेऊन आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पण करतो कलेतले. आणि प्रत्येक कला काय वाईब्स देते, काय परिणाम होतो, हा अभ्यास पण त्यांना घेऊन करतो. श्रीकृष्णाची समोर मूर्ती आहे आणि आता पूर्ण मी सगळे रस दाखवून झाले आहे आणि आता मला त्याला अनुभवायचं आहे. तर त्या नृत्य करता करता शेवटी त्याच्या चरणांवर असं जाऊन स्पर्श केला त्यांनी आणि तिथेच त्यांची भावजागृती झाली. एवढी झाली की कृष्णाच्या चरणांचा स्पर्श त्यांनी अनुभवला. देहाने जरी नृत्य करत असलो तरी आपल्या सूक्ष्म जी सप्तचक्र आहे त्याचा संबंध सूक्ष्म स्तरावरच्या सगळ्या जगताशी आहे. आणि भाव ही स्थिती अशी आहे की जी मनाची एक काम स्टेट निर्माण करते, एक आनंदावस्था स्थिरता देणारी असते. तर त्या अवस्थेमुळे सप्तचक्रांमध्ये ती उलाढाल झाली नाही, उलट टेम्परेचर कमी झालं. मग शरीर वेगळं आहे आणि तुमची आतली अवस्था वेगळी आहे, ही ते इन्स्ट्रुमेंट रिडिंगमध्ये दाखवतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिव, गणपती आणि कृष्ण आम्ही फोटो ठेवली होती. त्या रागानंतर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह स्पंदनांची वाईब्स आम्हाला शिवाच्या फोटोमध्ये मिळाली. म्हणजे हे शास्त्र आहे, हे काही काय म्हणतात त्याला, असं चमत्कार नसतो, हा व्हायब्रेशन्स आहेत ती. नमस्कार, मी नचिकेत शिरे ग्रंथप्रेमीच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत करतो. आपल्याला ना प्रत्येक गोष्ट विषय म्हणून बघण्याची सवय झाली आहे. म्हणजे इतिहास वेगळा, भूगोल वेगळा, पण खरं तर या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. म्हणजे जोपर्यंत भूगोल माहिती नाही तोपर्यंत इतिहास कळू शकत नाही. असंच आपण अध्यात्माबाबतीत पण बघतो की अध्यात्म साधना म्हणजे हे काहीतरी खूप वेगळं आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. खरं तर अध्यात्म साधना ही कुठल्याही कामातनं करता येते. तसंच कलेच्या माध्यमातून अध्यात्म साधना हे पण करता येतं. आणि या महत्त्वाच्या विषयावरती काम करतात आहे तेजल पात्रीकरताई, ज्या आपल्याबरोबर आज इथे उपस्थित आहे आपल्याशी गप्पा करायला. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय ह्याच्यामार्फत त्या या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती काम करतात आहे. तेजलताई, तुमचं खूप स्वागत मनापासून ग्रंथप्रेमी या पॉडकास्टवरती. नमस्कार दादा. ताई, कला हा जो विषय म्हणजे माणूस आणि प्राणी, इतर प्राणी यांच्यामध्ये समजा आपण फरक बघितला तर कलेची साधना किंवा कला जोपासणं हे जे आहे ते फक्त माणूसच करतो. म्हणजे आपण बघतो की पक्षी खूप सुंदर शिळी वाजवतात, पण ते त्यांचा एक उद्देश असतो म्हणून करतात. पण इतर ज्या कला आहेत त्या फक्त मानवातच दिसतात. तर मानवाच्या उत्पत्तीमध्ये याचा काही भाग आहे का? निश्चित आहे दादा. म्हणजे तुम्ही खूप चांगला वेगळा प्रश्न विचारला की प्राणी जे जगत आहे आणि मनुष्य आहे, तर ह्यामध्ये कलेच्या दृष्टीने खूप फरक आहे. म्हणजे आता प्राण्यांचाच जर आपण विचार केला तर प्राण्यांमध्ये शिळ घालणं किंवा मोर नृत्य करतो पिसारा फुलवून, किंवा मधमाशांचे पण एक वेगळं गुंजन असतं. तर पण ह्या प्राण्यांमध्ये कसं असतं की जरी तो नाद आहे, ती कला आहे, तर त्याचा उद्देश वेगळा असतो. म्हणजे अन्न संग्रह करणं म्हणा, किंवा एक आकर्षण म्हणा, किंवा संरक्षण म्हणा, असं वेगवेगळ्या गोष्टींसाठी निसर्गाने दिलेलं त्यांना ते संगीत आहे. पण मनुष्य प्राणीच हा असा आहे की ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये भावभावना आहेत, सर्जनशीलता आहे, सौंदर्य दृष्टी आहे. तर कलेमध्ये हा जो भाग बघण्याची जी क्षमता आहे, तर हेच मनुष्याला प्राण्यांपासून वेगळं करतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये कसा आहे ना, की मुळातच कलांचा जर आपण विचार केला तर कलाच निर्मितीचा जो भाग आहे तर ती ईश्वरापासून झालेली आहे. म्हणजे आपल्याला संगीताला जर आपण म्हटलं तर एक नाद ब्रह्म ही संकल्पना सांगितली आहे. मग नुसतं गाणं म्हणजे संगीत नाही, तर नादाची उपमा आपल्याला दिलेली आहे. आणि अनेक म्हणजे ऋषीमुनींनी लिहिलेलं आहे, न नादेन बिना गीतम न नादेन बिना नृत्यम तस्मात नादात्मकम जगत. म्हणजे संपूर्ण जग जे आहे हे नाद, सृष्टीची निर्मिती नादापासून आहे. तर ही जी मुख्य कन्सेप्ट मनुष्यासाठी आलेल्या ज्या नादाची आहे, तर ह्या नादाकडेच पुन्हा त्या कलेला घेऊन जाणं, त्या नादाशी पुन्हा एकरूप होणं, ही जी मुख्य भाग आहे हा मनुष्याला कलेच्या अंगाने दिलेला भाग आहे. आणि म्हणूनच त्याची कुठलीही कला असू दे, चित्रकला, मूर्तिकला, ही सगळी आपल्याला त्या देवत्वापर्यंत घेऊन जाणारी आहे. बरोबर. आता तुम्ही उल्लेख केलास की ऋषीमुनींनी काय केलं आहे, की आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे ऋग्वेद हा साधारण 5,000 5,500 वर्ष जुना आहे. सगळं पद्य रचनेमध्ये आहे. सामवेद तर म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीताचं पायामुळेच सामवेदामध्ये आहेत. तर आपल्या संस्कृतीमध्ये संगीताला आणि कलेला कुठल्या प्रकारे बघितलं गेलेलं आहे? म्हणजे आत्ताच जसं सांगितलं की ओरिजिनच त्याचं जे आहे तर ते ईश्वराभिमुख असल्यामुळे, त्याची उत्पत्ती ईश्वरापासूनच झालेली असल्यामुळे त्याकडे पुन्हा जाण्यासाठी तो एक कलेचा मार्ग दिलेला आहे आपल्याला. म्हणजे भारतीय याच्यामध्ये, संस्कृतीमध्ये, आपल्या याच्यामध्ये, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कला, विद्या जी आहे तर तिचा उगमच याच्यासाठी झालेला आहे की पुन्हा त्या ईश्वराची प्राप्ती करणं, त्या कला विद्यातून त्याचा शोध घेणं. तर त्यामुळे मूळ भाग आहे. आणि आता तुम्ही जसं ऋग्वेदातलं म्हणालात तर ऋग्वेदातल्या ज्या ऋचा आहेत त्याला गानस्वरूपात जे म्हटलं गेलेलं आहे ते म्हणजे सामवेद. आणि त्यामुळे आपल्या मूळ संगीताचा जो भाग आहे म्हणजे थेट वेद संस्कृतीशी आपली कला जोडलेली आहे. बरोबर. आणि वेदांचा उद्देश आहे की स्वतःचा शोध घेणं त्याच्यातून. त्यामुळे मुळातच आपल्या कलेतून पण, संगीतातून पण स्वतःचा शोध घेणं आणि पुन्हा त्या तत्वाशी एकरूपता मिळवणं, ईश्वरी प्राप्ती करणं, हा मूळ भाग आहे. आणि त्यामुळे पूर्वी पण कसं यज्ञ संस्कृती होती, संगीताचं रूप वेगळं होतं थोडं. म्हणजे त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांमध्ये सामगायन करणं, ऋचांचं गायन करणं, हे म्हणजे पण संगीत होतं. बरोबर. आणि मग हळूहळू सप्तस्वर, मग त्याच्यातून पुढे पुढे काय म्हणतात, लोकांच्या दृष्टिकोनातून रंजनतेसाठी म्हणून मग कलेचा उपयोग आपल्याला होत गेला. आणि आता हळूहळू असं झालं आहे की तो मूळ उद्देश विसरून आपण फक्त रंजन, मनोरंजन इकडे आपण आलेलं दिसतो आहे त्याच्यामध्ये. पण मूळ आपला जी कला आहे तर ती वेद संस्कृती आहे आणि वेदांपासून आले. म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि आपली कला इतकी प्राचीन आपली सगळी कलेची संस्कृती आहे असं म्हणजे मनोरंजनाचा भाग त्याच्यात आहेच, पण आपल्याकडे एक शब्द आहे साधना, आणि तो अध्यात्म आणि कला दोन्हीच्या बाबतीत वापरला जातो. तर त्याचं काय कनेक्शन आहे? खूप छान प्रश्न विचारला दादा तुम्ही. म्हणजे साधना आणि कला ह्या ज्या आहे ना, हे एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे एखादं नाणं जर साधनेचं उचललं तर कला पण त्याच्यात अंतर्भूत आहे, आणि कलेचं उचललं तरी साधना अंतर्भूत आहे. पण हल्ली कसं झालेलं आहे, पूर्वीच्या काळी जर आपण कलाकारांची उदाहरणं बघितली तर आपल्याला लक्षात येईल की कलाकारांची स्वतःला एक साधनेचा बेस होता, आध्यात्मिक अधिष्ठान होतं. त्यामुळे उदाहरण घ्यायचं झालं तर तानसेनांचे गुरु स्वामी हरिदास कृष्ण भक्त होते आणि कला पण होती त्यांच्याकडे, शास्त्रीय संगीत होतं, म्हणून तानसेनसारखे शिष्य त्यांच्या माध्यमातून घडू शकले. तर हा जो भाग होता हा मुळात होता. पण आताचं जर आपण सद्यस्थिती बघितली तर काय झालेलं आहे ना, फक्त कला इकडेच कलाकारांचं लक्ष वेधलं गेलं आहे. कारण त्याचं परिस्थिती पण तशी आहे की कलेकडे बघणं म्हणजे फक्त पैसा, प्रसिद्धी, परफॉर्मन्स इथपर्यंत मनुष्य आता सीमित झालेला आहे. ह्याच्या पलीकडे कलेतला काहीतरी अभ्यास असतो, अनुभव असतो, तर हा भागाचा विचार समाजात होत नाही. तर त्यामुळे आजच्या काळामध्ये कलेला साधना जोडून जे नोन आहे आपल्याला आणि जे अननोन कडे जायचं आहे, जो अननोन भाग माहिती नाही आहे, कलेतलं दैवत्व, त्याच्यासाठी हा साधना मूलभूत आधार असू शकतो याचा. आणि त्यासाठीच याचा पुनरुच्चार महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे जे संस्थापक आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हा केलेला आहे की कलेतून ईश्वर प्राप्ती, कलेतून मूळ उद्देशाकडे पुन्हा समाजाने जाण्याची जी दिशा आहे ही या महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून दिली जाते. पण म्हणजे त्याच्यात एक डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणायचं असं की
गरज म्हणजे फक्त त्यातनं पैसा आणि प्रसिद्धी समजा मिळत असेल तर तेच काय वाईट आहे, याच्याकडे आपण येऊच. पण त्याच्या आधी तुम्ही या विषयाकडे कसा वळलात? तुमचं बेसिक मूळ कुठून आहे? म्हणजे माझी सुरुवात अशी झाली दादा की मी नुकतंच कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होते आणि त्यानंतर म्हणजे संस्थेचे जे संस्थापक आहेत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले, तर त्यांचा संपर्क आला आणि साधनेतले पैलू लक्षात यायला लागले. म्हणजे आजच्या काळाला सोपी अशी दैनंदिन जीवन आपलं आनंदी होण्यासाठी आणि मनुष्य जन्माचा जो आपला उद्देश आहे, 2 कारणांसाठी आपल्याला मनुष्य जन्मात मिळालेला असतो. एक म्हणजे जे काही जीवनात प्रारब्ध आहे आपलं, सुख दुःख जे काही सगळं आपलं कर्म प्रारब्ध आहे ते भोगणं. आणि दुसरा मुख्य भाग आहे की किडामुंगींपेक्षा जे आपण वेगळे आहोत ते म्हणजे साधना करून ईश्वर प्राप्ती करणं, सच्चित आनंद प्राप्त करणं, क्षणिक सुख नाही तर चिरंतन आनंद प्राप्त करणं. तर त्या दृष्टिकोनातून ही सगळी आपली मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे हा सगळा त्यांच्या संपर्कात आल्यानंतर लक्षात आला. आणि दुसरा भाग असा झाला की 1998 साली म्हणजे माझी ही साधनेची सुरुवात झाली. 2000 साली प्रत्यक्ष गुरुदेवांची ज्यावेळेला भेट झाली तर त्यावेळेला नुकतंच माझं संगीतातलं विशारद झालं होतं. तर त्यांना मी सहजतेने विचारलं की गुरुदेव आम्ही संगीतातून साधना करू शकतो का? तर त्यावेळेला त्यांनी 1-2 मिनटं थांबले आणि गुरुदेव मला म्हणाले की आत्ता नको, पुढे वेळ आलं की सांगेल. बरं. आणि तोपर्यंत मधली 16 वर्ष संगीताचा सण नव्हता कुठला, पण साधनेतले विविध अंग ते शिकवत गेले. स्वभावदोष निर्मूलन, अहंकार निर्मूलन हा भाग पण पुढे सविस्तर सांगेल आपल्याला. म्हणजे थोडक्यात कसं असतो ना, लोकांना विचार येऊ शकतो की 16 वर्ष ही प्रतीक्षा का? त्याच वेळेला गुरूंनी का नाही सांगितलं आपल्याला? तर कसं असतं की कला तर असते, पण साधनेचं फाउंडेशन होण्यासाठी एक काळ द्यावा लागतो. हल्ली झटपट युग झालेलं आहे की पटापट आज मी काहीतरी शिकली तर उद्या मी स्टेजवर जायला पाहिजे, सगळ्या लोकांची ही मनोवृत्ती झाली आहे. पण साधना म्हणजे हीच असते की दैनंदिन प्रयत्न असतात, काही वर्ष त्याला द्यावे लागतात, तर आपलं साधनेचं फाउंडेशन तयार होतं आणि त्याच्यावर कला विद्या जी आहे ती तुम्हाला एका वेगळ्या दैवीपणाकडे घेऊन जाते. तर 16 वर्ष गुरुदेवांनी ही सगळी प्रक्रिया करून घेतली आणि अचानक एक दिवशी 2016 साली मला त्यांनी निरोप पाठवला की आता संगीतातून साधना सुरू करायची. बरं. त्याआधी म्हणजे माझं क्वालिफिकेशन मी MBA केलेलं, संगीत विशारद केलेलं आणि 2016 साली ज्यावेळेला गुरुदेवांनी सांगितलं की आता संगीतातून साधना, त्यावेळेला माझी ही प्रत्यक्ष संगीतातून साधनेची सुरुवात झाली. आणि आता जवळपास 9 वर्ष झाली आहे की ह्याचं सगळं म्हणजे पूर्ण महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचा जो संगीत विभाग म्हणून आहे तर त्याचं सगळ्या समन्वयाची पूर्ण सेवा म्हणून करते. आणि पूर्ण एवढी वर्ष तन मन धन पूर्ण त्याग करून, म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक उद्देश नाही, पूर्ण समर्पण आणि या माध्यमातून ही सगळी साधना सुरू आहे. आणि ह्याच्यातूनच प्रॅक्टिकली गुरुदेवांनी समाजाच्या दृष्टीने पण हे दाखवून दिलं आहे की आज अनेक साधक आहेत जे एवढा त्याग करून जेव्हा साधना करतात तर त्याच्या कलेमध्ये ते दैवत्व आणि ती सगळ्या अनुभूती आपल्याला घेता येतात त्याच्यामधल्या. बरं, त्याच्याकडे येणारच आहे. म्हणजे मी की तुम्ही आत्ता जसं म्हटलं की झटपटचा जमाना आहे, तर मुळे त्याच्यात काय वाईट आहे असा माझा प्रश्न आहे. की समजा मी आज गाणं म्हणतो आहे आणि मी इंस्टाग्रामवरती टाकायला सुरुवात केली, मला मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळतात आहे आणि मला असं वाटतं की अरे वा माझं खूप छान चाललं आहे, आणि 16 वर्ष तपश्चर्या करून त्याच्यातनं पुढे काम करणं, याच्यामध्ये या दोघांमध्ये काय अंतर आहे? बरोबर. आजकालचा मनुष्याची वृत्ती जी आहे ना ती क्षणिक सुख विचार करण्याची झाली आहे आणि क्षणिक सुखाचं रूपांतर ना दुःखात व्हायला वेळ नाही लागत. बरं. उदाहरण एक आपल्या व्यवहारातलं पण दैनंदिन द्यायचं तर मला श्रीखंड खूप आवडतं आणि सुरुवातीला ज्यावेळेला असं कळणार आता अरे वा आज काहीतरी श्रीखंडाची डिश आहे तर काय होतं ना खूप आनंद होतो मनाला, म्हणजे ते सुख असतं. आणि मग आपल्याला काहीतरी पानामध्ये एक वाटी वाढलं जातं, तृप्ततेने खातो, आग्रहाने दुसऱ्यांदा देतात, तिसऱ्यांदा देतात, काही क्षणापुरतं सुख 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 वाटायला लागलेलं आहे. पण एक स्टेज अशी येते की ज्यावेळेला आग्रह करतात नाही आता घ्या, आत्ता नको नको होतं, किंवा आणि जर मी अधिकचं घेतलं तर ते अजीर्ण पण होऊ शकतं मला. तर इथे काय आहे ना, श्रीखंडात जे सुख मला वाटत होतं ते किती क्षणिक होतं ना, 2-3 बाऊल खाल्ल्यानंतर संपलं ते सुख. बरं. तर ही जी क्षणिक वृत्ती आहे, तर आज जे आपल्याला वाटतं अरे मी आज एक रील टाकली,
छान आहे, खूप व्ह्यूवर्स मिळाले, लाईक्स मिळाले, 3-4 टाकल्या आणि 5व्यापासून जर मला लाईक्स कमी झाले, माझं कोणी बघेन असं झालं, तर व्यक्तीच्या जीवनात निराशा, अपयश पचवण्याची क्षमता जी आहे ती पण नसते आणि मग सगळा डाऊनफॉल आपल्याला अनुभवावा लागतो. कारण हे क्षणिक आहे, त्यात आनंद नाही आहे, त्या रीलमध्ये आनंद नाही आहे. तर असा जो भाग आहे, तर ही आज समाजाची जी स्थिती आहे, तर याकडूनच त्याला शाश्वत आनंदाकडे न्यायला पाहिजे. कारण माझी कला जी आहे, आज याचंच क्षणिक उदाहरण आहे, म्हणजे लोकाभिमुख विचार होतो ना लोकांचा. रील्स टाकून कोणाला आनंद देण्याचा विचार आहे, तर लोकांना. किंवा एखादा परफॉर्मन्स करून आहे, तिथे पण लोकरंजन विचार आहे. पण जेव्हा कला ही आपण आत्मरंजन म्हणून बघतो, माझ्या ईश्वराला आनंद देण्याकरता, त्याची प्राप्ती करण्याकरता ज्यावेळेला मी तो विचार ठेवतो, तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा विचार राहत नाही. तो आनंदच असतो. कोणी बघितलं तरी आनंद, नाही बघितलं तरी आनंद. आणि तो आनंद एक मनाला समाधान देतो, एक आपल्याला स्थायी भाव देतो तो आनंद, जो या क्षणिक सुखापासून वेगळा आहे. तर त्यामुळे हे ज्यावेळेला एक तप ती साधना करत गेल्यानंतर ना, या सगळ्या पैलूंचा उलगडा गुरुदेवांनी आम्हाला करून दिला, की पाया काय असतो साधनेचा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कसं झटपट नाही मिळणार ना, तुम्हाला तो सगळा समर्पणाचा भाग त्याच्यामध्ये द्यायला लागणार. तुमचं शरीर झिजवावं लागणार, मन झिजवावं लागणार, तर गुरूंची कृपा होणार आणि तर तुम्ही साधनेत पण पुढे जाणार. आणि आपल्या प्राचीन सगळ्या याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की अनेक वर्ष गुरुगृही राहून शिक्षा घेतलेली आहे सगळ्यांनी. असं नाही की 1 वर्ष आणि 2 वर्ष केलं आणि लगेच आपण बाहेर लोकांसमोर सगळ्या गोष्टी सादर करायला लागलो. बरोबर. किंवा आपले कलाक्षेत्रातले पण दिग्गज आहेत, पंडित भीमसेन जोशी झाले, अनेक उदाहरणं आहेत. गुरुगृही राहून काही वर्ष तर फक्त सेवाच केली आहे, अजून संगीत सुरू पण केलेलं नाही ना. पाणी भर, घराची झाडलोट कर, कारण ती सेवा महत्त्वाची आहे. संपूर्ण तन मन धन झिजतं आपलं, त्यावेळेला खरी कला आपल्याला साध्य होते. त्या कलेतल्या दैवीपणाच्या अनुभूती घेता येतात आपल्याला. तर हेच पुन्हा एकदा आपल्याला समाजाला सांगायचं आहे की शाश्वत आनंदाकडे आपण जाऊया, क्षणिक सुखाकडे नको. बरोबर. तुम्ही आत्ता असं म्हटलं की कोणी ऐको किंवा न ऐको, की आपल्याला काही फरक पडत नाही, का आपण ती साधना करतो आहे. तर असे अनुभव तुम्हाला कधी आलेत की असं म्हणजे इमर्सिव्ह एकदम एक्सपिरियन्स, की कलेत च्या माध्यमातून की कोणी ऐकतो आहे की नाही ऐकत आहे, आपणच आपल्याला ट्रान्समध्ये गेल्यासारखं होतं आहे, किंवा ईश्वरप्राप्ती, म्हणजे अगदी ईश्वरप्राप्ती नाही पण त्या प्रकारात गेल्यासारखं असे तुम्हाला अनुभव आलेत कधी? हो, म्हणजे अशा प्रकारचे साधनेचा पाया असेल तर काय अनुभव येतात हा अभ्यास आम्हाला करायला मिळतो आहे. म्हणजे मलाच नाही, माझ्याबरोबर ज्याही कोणी कलेतून साधना करतायत किंवा गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्ही समाजात पण असे काही कलाकार बघितले की ज्यांनी संगीत आणि अध्यात्म याला जोडून त्यांचा प्रवास सुरू आहे. तर त्यांच्या जीवनातली पण ज्यावेळेला आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्याच्यातून पण खूप पैलू आम्हाला याच्यामधून लक्षात आले. तर सुरुवातीला म्हणजे माझ्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारला तर ते आधी सांगते की मी आता 16 वर्ष साधना, म्हणजे मी 7 वर्ष विशारदपर्यंत कला शिकली आणि त्याच्यानंतर कलेचा असा तेवढा संबंध राहिला नाही, कारण साधनेमध्ये पूर्ण स्वतःला झोकून दिलं गेलं. पण 2017मध्ये मँगलोरचे एक संत आहेत, उडपीच्या जवळ मुलकी एक हे आहे, किनीगोळी म्हणून गाव आहे. बरं. तिथे एक हिमालयीन संत, परमपूज्य देव बाबा म्हणतात त्यांना, तर त्यांच्या आश्रमात जाण्याचा आम्हाला योग आला. आणि ज्यावेळेला त्यांच्याकडे आम्ही 4 जणं गेलो, तर गेल्या पहिलीच भेट होती बाबांची, त्यांना बाबा म्हणायचो आम्ही. तर गेल्यानंतर ज्यावेळेला पोचल्या आम्ही, बाबा म्हणाले, अरे तुमच्यातलं गाणारं कोण आहे? तर आम्ही 4 जण होतो. तर माझ्याबरोबर 2 जणी होत्या, त्या नृत्यवाल्या होत्या. 1 जण जो होता ते आमची शूटिंगची सगळी अभ्यासाची टीम होती आणि गाणारी मी होती. तर मग नमस्कार करून मी त्यांना सांगितलं की बाबा गाणं शिकले आहे. ते म्हणाले की ठीक आहे, तुमचं गाणं आज मला ऐकायचं आहे आणि आता तुम्ही तयार व्हा, जेवून घ्या, थोडी विश्रांती घ्या, मग आपण बसूया म्हणून. तर मग प्रत्यक्ष ज्यावेळेला थोडीशी मनात धाकधूक होती, अरे एवढी वर्ष आपण संगीत केलेलं आहे, पण आता मधला एवढा गॅप आहे, बाबांना असं अपेक्षित असणार, देवा कसं होईल सगळं. पण ठीक आहे, आम्ही भोजन वगैरे केलं, त्यांचं ध्यान मंदिर होतं तिथे जाऊन बसली
आणि देवाला आळवत होती, देवा आता तू इथे पाठवलेलं आहे, कारण आमच्या गुरूंनी आम्हाला त्यांच्याकडे शिकायला पाठवलं होतं. तर आता हे सगळं देवा तू जाण, काय आहे काय नाही ते, जे काय बोबडी बोल आहे ती संतचरणी अर्पण करेल, असा भाव ठेवून त्यावेळेला मी थोडासा अभ्यास केला, काही म्हणून बघितलं. मग बाबा त्या हॉलमध्ये आले, त्यांनी तानपुरे काढले, आम्ही तानपुरे म्हणजे मिळवले सुरामध्ये हे, आणि मग एक तानपुरा त्यांनी माझ्या हातात दिला, स्वतः ते हार्मोनियम घेऊन बसले आणि आम्ही असे स्टेजवर सगळेच बसलो होतो, म्हणजे मी पण होती, बाबा आणि आमच्याबरोबरचे सगळेजण. आणि सुरुवातीला त्यांनी आम्हाला काय केलं की पूर्ण अभ्यास सांगितला की योगशास्त्रानुसार आपल्या ज्या 3 नाड्या असतात, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना, तर नाद हा आपल्याला अंतरंगात कसा घेऊन जातो ह्याचं सायन्स सगळं सांगितलं त्यांनी. आणि ह्याचा तुम्ही आता प्रायोगिक एक्सपिरियन्स घ्या असं पण त्यांनी सांगितलं. मग त्यांनी मला विचारलं की तुम्हाला राग कुठला आवडतो, तर मग मी त्यांना सांगितलं मला मालकंस हा राग आवडतो. मग त्यांनी डोळे मिटले आणि त्या मालकंस रागामधला श्रीकृष्णाशी संबंधित एक मंत्र त्यांनी त्याच्यामध्ये दिला आणि म्हणाले हा मंत्र मी म्हणतो, तू माझ्या मागे म्हण. राधेश्याम कृष्णाचाच मंत्र होता आणि अतिशय सुंदर ह्याच्यामध्ये तो मालकंस रागामध्ये त्यांनी हे केला होता, म्हणजे अशा प्रकारे की जरा राधेश्याम राधेश्याम एवढाच मंत्र होता. आणि तो म्हणजे त्यांनी म्हटला, मला मागे म्हणायला लावला, मी पण म्हटला. थोड्या वेळाने त्यांनी तो नाम म्हणजे मंत्र कृष्णाचा आता शब्दातून नाही म्हणायचा म्हणाले, तानपुरा सुरू आहे, तानपुराच्या नादावर तो मंत्र त्यांनी बसवून दिला. 4 तारा छेडल्यानंतर जो नाद असतो त्याच्यावर तो मंत्र त्यांनी फक्त ऐकायचा म्हणाले आता या नादावर. त्या पद्धतीने मी तो ऐकत राहिली थोडा वेळ. मग त्यानंतर त्यांनी माझ्याकडून थोडासा प्राणायाम करून घेतला, अनुलोम विलोम वगैरे, आणि डोळे बंद करायला सांगितले. आणि आता म्हणाले की जो तानपुऱ्याच्या नादावर तुला मंत्र हे केलेला आहे तो ऐक, फक्त कर, आणि काय मिरॅकल होतं ते बघ. आता सुरुवातीला हे सगळं सुरू असताना माझ्या डोळ्यातल्या अश्रुधारा येत होत्या सगळ्या, की म्हणजे खूप कृतज्ञता वाटत होती आमच्या गुरुदेवांबद्दल, की देवा मी 7 वर्ष जे संगीत शिकली आणि आज हे वेगळं तू त्यात संगीतातलं दालन माझ्यासाठी उघडतो आहेस, तर खूप कृतज्ञता, म्हणजे मनामध्ये ते भाव येऊन खूप डोळ्यात अश्रू येत होते. तर सुरुवातीला तेवढीच स्थिती होती आणि त्यानंतर म्हणजे डोळे मिटलेलेच होते आणि त्यानंतर मला पुढचं काही माहिती नाही. थोड्या वेळाने असा विचार, म्हणजे असं वाटलं की आता उघडूया डोळे, आणि असं वाटलं की झाली ही अवस्था येऊन एक 5 मिनटं झाले असतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्यावेळेला डोळे उघडले तर त्यावेळेला तिथे समोर कोणच नव्हतं. बाबा नव्हते, त्या पेटी नव्हती, आमचे साधक जे बसले होते तेही नव्हते त्या ठिकाणी, आणि मोठा हॉल होता असा तो. आणि असं लास्टला तिकडे बाबा कोपऱ्यात आमच्या साधकांना एकत्रित घेऊन असे बसलेले आणि चर्चा करत होते, आणि त्या पूर्ण स्टेजवर मी एकटी बसलेली. आणि मला वाटलं 5 मिनटात मी आता डोळे उघडले असतील, प्रत्यक्षात समोरच घड्याळ होतं, बघितलं तर 50 मिनटं झालेली. आणि मला त्याच्यातलं म्हणजे एवढी मिनटं झाली हे कळलं नाही, कारण त्याला वेळेचं भान नव्हतं, शरीराचं भान नव्हतं, फक्त ते नादानुसंधान होतं. आणि हे होऊन मग मी उठून त्यांच्याकडे गेली, त्यांना नमस्कार केला. त्यांना खूप आनंद झाला, त्यांनी अगदी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, संगीतातून साधना करणारी मला पहिली शिष्या भेटली म्हणाले. माझ्याकडे आतापर्यंत जे कलाकार यायचे ते कलेतून साधना असा विषय नव्हता, व्यवहारातला सकाम भाग होता शिकण्याचा, पण तू पहिली आहेस की जी संगीतातून साधना करण्याच्या दृष्टिकोनातून तू माझी पहिली शिष्य आहे. तेव्हा खूप कृतज्ञता वाटली की कदाचित जो गुरुदेवांनी 16 वर्ष साधना करून घेतली त्याचंच ते फळ होतं की ही अनुभूती संत सान्निध्यात घेता आली. नाहीतर माझं मौखिक गायन ऐकलं असतं ना. मग संतांच्या बोलण्याचा भावार्थ लक्षात आला की गायचं आहे म्हणजे काय आहे, तर तुला गाण्यातला हा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. मौखिक गाणं अपेक्षित नव्हतं त्यांना त्या ठिकाणी, पण ही अनुभूती जी संत देऊ शकतात आपल्याला, म्हणून एक शिक्षकांनी शिकवणं आणि संतांनी कला शिकवणं ह्याच्यातला फरक पण शिकायला मिळाला मला. बाहेर कोणी शिक्षक किंवा गुरु असते तर गाऊन घेतलं असतं, सूर तुझा इकडे लागला नाही, हे जरा नाही, ताल जरा गेला, हे मार्गदर्शन त्यांनी टेक्निकल केलं असतं. पण हे अंतरंग उघडून देणं जे आहे हे फक्त संत करू शकतात. तर तो एक वेगळा अनुभव मी त्या ठिकाणी घेतलेला. खूपच सुंदर अनुभव. आणि मी आता खोटं बोलणार नाही की आता तुम्ही मंत्र म्हणायच्या 2 अगोदर आणि ते म्हटल्यानंतरच्या
1 सेकंदानंतर आजूबाजूला जे विचार असतात त्यांची ती खूप संख्या कमी झाली माझ्याच मनातली किंवा डोक्यात. आपल्या सतत काही आपण करत असताना खूप विचार असतातच, पण ते तो तुमचं 2 सेकंदाचं हे ऐकल्याबरोबर ते खूप फरक जाणवला मला स्वतःला. म्हणजे हेच त्या नादाचं वैशिष्ट्य आहे. तो नाद आपल्याला ना तो जो आत घेऊन जातो. म्हणजे त्यांनी पण आम्हाला जी सगळी कन्सेप्ट समजून सांगितली ना, की आपला जो अंतर्प्राण आहे ना, तो इडा पिंगळा कुठली तरी आपली एक नाडी सुरू असते, उजवी किंवा डावी. पण ज्यावेळेला तो प्राण आपला सुषुम्नेमध्ये येतो, एंटर होतो, त्यावेळेला खरी ती आनंदावस्था, ती स्थिरता ही आपण अनुभवतो. आणि त्या नादातून त्यांनी त्या नाड्यांमधून माझी सुषुम्ना सुरू करून दिली आणि त्यामुळे तो अंतरंगातला जो नादाचा प्रवास आहे, ती समाधी अवस्था म्हणजे ती होती, की ज्याच्यात शरीराचं पण भान नव्हतं. म्हणजे मला कळलं नाही. आता त्यांनी सगळी वाद्य पण आवरली होती. आता विचार करा, आपण साधं एखादं काही इकडलं तिकडे हलवतो तर आवाज येतो किंवा ह्या कुठल्या गोष्टीचं भान त्यावेळेला शरीराला नव्हतं. पण ही अनुभूती घेण्याच्या दृष्टीने साधनेचा पाया असणं खूप महत्त्वाचं आहे. तो असेल तर हे अनुभवता येईल, तो नसेल तर आपल्याला अनुभवता येणार नाही. तर हे आमच्या गुरुदेवांना जी संगीतातून साधना अपेक्षित आहे, ती ह्या मार्गाने तुम्ही तो प्रवास करा. अशीच एक अनुभूती आणखीन म्हणजे सांगू इच्छिते. आणि आम्ही अनुभूती जे सांगतो तर आम्हाला म्हणजे आमच्या गुरुदेवांनी जो उद्देश सांगितलेला आहे तो हा आहे की समाजात म्हणजे नॉर्मली काय असतं ना, अनुभूती तुम्ही शेअर करू नका असं सांगतात, तुमच्यापुरती ठेवा. साधारण सगळे गुरु असंच सांगतात. पण आम्हाला आमच्या गुरुदेवांनी हा भाग का सांगितलेला आहे की तुम्ही हा भाग का समाजाला सांगा. याच्यामध्ये अहंकार म्हणून नाही, मी कोणीतरी वेगळं आहे, मला काहीतरी ग्रेट आहे हे आलं, असा ह्याच्यात उद्देश नाही आहे. पण हे अनुभूतीजन्य भाग जेव्हा समाजाला कळेल तर कलेतलं सामर्थ्य कळेल त्यांना. बरोबर. आणि आज त्याच्यापैकी अनेकांना पण ह्या गोष्टी आलेल्या असतील ज्या त्याला कळलंही नसेल की ही म्हणजे ही अनुभूती आहे. जसं आत्ता तुम्ही बोलताना सांगितलं विचार थांबले, अनेक जणांनी या अनुभूती घेतल्या असतील, पण त्यांना कळणार नाही की अरे हे याच्यामुळे होतं, हे व्हायब्रेशन्स आहेत. तर हा अनुभव तुम्ही शेअर करा, लोकांना ते कळेल, पुढच्या पिढीला त्याचा लाभ होईल. त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे शेअर करतो. आम्ही आमच्या वृत्तपत्रातून, ग्रंथांमधून पण हे सगळं लिहून देतो आवर्जून. तर 2 गोष्टी होत्या. एक तर हे तुम्ही आता गुरुदेवांनी तुम्हाला आज्ञा केली, त्यानंतर तुम्ही जे काम सुरू केलं, तर हे नेमकं तुम्ही कलाकारांबरोबर काय काम करता? म्हणजे त्यात काय कामाचा प्रकार असतो, की कुठल्या प्रकारे तुम्ही कलाकारांबरोबर त्यांना भेटता आणि त्यांच्याबरोबर काय फरक होतो त्यांच्या ह्याच्यात? म्हणजे आता हे जे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयातून आपण जे कलेतून साधना किंवा ईश्वर प्राप्तीसाठी कला ह्या दृष्टिकोनातून जे कार्य करतो आहे त्याचं थोडक्यात एक सांगते की एक म्हणजे कसं ना की आज संगीतावरची किंवा कुठल्याही कलेवरची थेअरी, प्रॅक्टिकल ही ग्रंथ खूप उपलब्ध आहेत. पण कलेतून ईश्वर प्राप्ती कशी करायची असे ग्रंथ आज कुठेच उपलब्ध नाही. आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला की कुठेतरी असं मिळतं आहे का काही डॉक्युमेंटेशन की पुढच्या येणाऱ्या पिढीला ती दिशा देईल आणि आम्हालाही त्याच्यातून शिकता येईल, कृती करता येईल असं. पण अशा प्रकारचे आत्ता कुठले ग्रंथ उपलब्ध नाही आहे. एकच आम्हाला संगीतातून समाधी हे नागपूरचे एक संत होते, परमपूज्य हरकरे महाराज, तर त्यांचं एकच ग्रंथ आम्हाला मिळाला. पण असं नाही आहे, तुम्हाला संगीतावर, नृत्यावर किंवा कोणत्याही कलेवर भाष्य केलेले बरेच मिळतील, पण टेक्निकल मिळतील आपल्याला. तर अशा प्रकारचे ग्रंथ गुरुदेवांनी सांगितलं आहे की आता कसं असे ग्रंथ उपलब्ध नाही आहे, पण आपल्याला जर पुढच्या पिढीला या मुळाशी न्यायचं आहे तर अशा प्रकारची निर्मिती करावी लागणार. तर आमचं एक ग्रंथलेखनाचं कार्य आत्ता सुरू आहे आणि हे असं अनुभूतीजन्य असणार आहे. कारण आज आम्ही काय करतो, प्रत्येकाकडून ही अनुभूती डॉक्युमेंटेशन करून घेतो. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती आहेत. मला आलेली अनुभूती तुम्हाला येईल असं नाही, पण अशी अनुभूती येऊ शकते हे मात्र समाजाला कळू शकतं ना. आणि आज 100पैकी एखाद्याला तरी त्यातला काहीतरी अनुभव येईल आणि त्याला कळेल ही अनुभूती असते. ह्यासाठी हे सगळं आपण डॉक्युमेंटेशन करणार, प्रॅक्टिकल भाग सांगणार, कलेला जोडायचं कसं अध्यात्म ते सांगणार. तर ही सगळी ग्रंथांची आमची सिरीज, त्याचा सगळा एक अभ्यास सुरू आहे. तर हे सगळं एक टेक्निकल संगणकीय भाग वगैरे तो आम्ही करतो आहे. दुसरा भाग याच्यामध्ये आहे की विविध वृत्तपत्रातून या विषयाच्या अनुषंगाने आर्टिकल्स लिहिणं, एक एक विषय घेऊन, किंवा वेबसाईट आहे आपली त्याच्यावर पण या प्रकारचे आर्टिकल्स ठेवणं. तर आजच्या ज्या ज्या क्षेत्रातले लोक जिथे जिथे कनेक्टेड आहे त्यांना ही दिशा कळावी. तिसरा आत्ता तुम्ही भाग सांगितला की अनेक कलाकारांच्या भेटी घेणं. तर ह्याच्याही मागे उद्देश कसा आहे की अनेक कलाकारांची म्हणजे जे
ह्या कलाक्षेत्रातले दिग्गज आहेत. 40-50 वर्ष साधना केलेले आहेत कलेची आराधना, आणि आपली कला ही मुळात पॉझिटिव्हिटी देणारी आहे. त्यामुळे असं फार कमी आहे की एखादा कलाकार आणि हिंसक विचार आहेत. हो हो कला ही मुळातच आपल्याला एक साधनेकडे नेते, अध्यात्माकडे नेणारी आहे. त्यामुळे मूळ पॉझिटिव्हिटी आहे. तर 40 वर्ष ज्या कलाकारांनी स्वतःची त्या साधनेत दिलेली आहे, तर त्याच्या अंतरंगातली कला जाणून घेण्याचा भाग आम्ही करतो आहोत. म्हणजे आम्ही त्यांच्या मुलाखती घेतो, त्यांच्याकडून ही सगळी साधना समजून घेतो, आणि प्रत्येकाचा साधना प्रवास वेगवेगळा आहे. कारण प्रत्येक कलाकार आपल्या ह्याच्यात जे वेगवेगळे साधनेचे मार्ग आहेत, कोणी कर्मयोगी आहे, कोणी ज्ञानयोगी आहे, ध्यानयोगी आहे, तर कोणी भक्तियोगी आहे. तर त्या मार्गाला अनुरूप तो काय भाव ठेवून त्याची संगीत साधना करतो आहे, गायन वादन नृत्य नाट्य काही असू शकतं, तो काय करतो आहे हे त्याच्याशी ज्यावेळेला आम्ही भेटतो, समजून घेतो, आणि गुरुदेवांचा उद्देश जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचवतो, तर त्यावेळेला ते एक बॉन्डिंग तयार होतं. कारण त्यांनी कुठेतरी कला केल्यावर हे त्याला अपेक्षित असतं, हे अनुभवावं, हे सगळं व्हावं, आणि आम्ही पण ते एवढं सगळं गुरुदेवांनी माध्यमं उपलब्ध करून दिलेली आहे, तर ते जोडलं जातं. आणि ह्याचा अजून एक चांगला लाभ कसा लक्षात आणून दिला गुरुदेवाने, की आज मी जरी ठरवलं की एक संगीतातला काहीतरी अभ्यास करायचा, माझी 40-50 वर्ष दिली, आज एक आयुर्मान मनुष्याचं बघितलं तर मॅक्झिमम 80, फार जुनी मंडळी आहे जी 80च्या पुढे आहेत. बाकी आपण बघतो की आयुर्मानच मनुष्याचं कमी झालं आहे. मी एवढी वर्ष देऊन किती मी मिळवणार ना, स्वतः अनुभव करणार. पण मी 10 जणांच्या 40 वर्षांचा भाग बघते आहे, तर मला 400 वर्षांचं जे त्यांचा अभ्यास आहे तो मिळणार आहे. बरोबर. तो अभ्यास मी पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून देणार आहे. तर हाही एक उद्देश आहे आमचा, की आज 200हून अधिक कलाकारांच्या, आम्ही नामवंत कलाकारांच्या पण भेटी घेतलेल्या आहेत. 80हून अधिक कलाकार आमच्या स्पिरिच्युअल रिसर्च सेंटर जे आहे त्याला त्यांनी व्हिजिट केलेले आहेत, आणि ह्या सगळ्या कलाकारांना घेऊन आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पण करतो कलेतले. आणि प्रत्येक कला काय वाईब्स देते, काय परिणाम होतो, हा अभ्यास पण त्यांना घेऊन करतो. आता जसं पूज्य केशव गिंडेंचं मी नाव घेतलं, तर समाजातले असे काही कलाकार पण आपण गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली ओळखले आहेत, की जे कला आणि अध्यात्म अशा दोन्ही अंगांनी जाणारे आहेत. तर त्यामुळे काय होतं की समाजाला असे पण आज आहेत कलाकार, ही पण ओळख करून देतो. त्यांचा सन्मान करणं, त्यांची मुलाखत घेणं, ती प्रकाशित करणं, म्हणजे आपलं गुरुदेवांच्या उद्देशाला अनुरूप जे लोक जगत आहेत त्यांची ओळख पण समाजाला करून देऊन तो भाग याच्या माध्यमातून केलेला आहे आम्ही. आणि त्याचबरोबर आम्ही आता युवा पिढी जी आहे येणारी, ह्यांच्यासाठी वर्कशॉप्स पण घेतो आहे. त्याच्यामधून 2 किंवा 3 दिवसाचं असतं, पूर्ण दिवसाचा, आणि त्याच्यामध्ये थेअरी म्हणजे ते कला शिकणारेच असतात, काही पण आणि कोणती पण त्याला साधना कशी जोडायची, थेअरी पण सांगतो, प्रॅक्टिकल करवून घेतो, अनुभूती येतात, त्याला स्वतःलाच त्या कलेतला दैवीपणा अनुभवता येतो. तर हे असं पण करतो. त्याबरोबर शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन लेक्चर्स पण घेतो. मग तिथल्या पण म्हणजे गेस्ट लेक्चर म्हणून आपल्याला बोलवणं येतं, आणि मग आम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे विषय, आपला जो रिसर्च विषय आहे हा सगळा त्यांच्यापर्यंत पोचवतो. आणि आता रिसेंटली आम्ही एक मार्चमध्येच कलाकारांचं चर्चासत्र घेतलं, कॉन्फरन्स. म्हणजे मुंबई पुण्यातले जवळपास 12 कलाकार आले होते, आणि ते सगळे अध्यात्म आणि साधना ह्याला म्हणजे माहिती असलेल्यातले, की त्यातला अभ्यास असलेले. तर आम्ही 2 दिवस पूर्ण येणाऱ्या पिढींना आपण संगीत नृत्याला अध्यात्म जोडून कसं पुढच्या पिढीला शिकवायचं, काय द्यायचं, ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने विचारमंथन झालं. तर अशी चर्चासत्र पण आम्ही आयोजित करतो. आणि ज्या ज्या कलाकारांमध्ये हे आहेच, बरोबर ते म्हणतात ना की पेरू पिकलेला आहे तर पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही, तसं ज्याच्या ज्याच्या मनामध्ये आहे आणि देवानी ह्या कार्यासाठी ज्याला ज्याला निवडलेलं आहे ते सगळे असं एकत्रित होऊन हे सगळं कार्य आपलं सुरू आहे त्याच्यामध्ये. आणि अनेक कलाकार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, गुरुदेवांचा उद्देश त्यांना लक्षात आलेला आहे, आणि त्यांनाही वाटतं आहे की आम्ही या माध्यमातून ह्याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतो, ते आपण मिळून हे सगळं करूया. पण मला एक असं विचारायचं आवडेल की एखादा कलाकार ज्याला आधी साधनेचा, आध्यात्मिक साधनेचा रस नव्हता म्हणण्यापेक्षा आवड नव्हती किंवा माहिती नव्हतं, त्यांनी आध्यात्मिक साधना सुरू केल्याच्या नंतर त्याच्या कलेमध्ये, म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटचा भाग सोडून देऊ आपण, कलेमध्येच म्हणतोय की फरक जाणवला का काही? म्हणजे याचं एक उदाहरण देते. आमच्याकडे एक मोठ्या कथक नृत्यांगना आल्या होत्या. म्हणजे
त्यांचा असा स्वतःच्या स्तरावर टेक्निकली सगळी कला सगळा भाग होता, पण आश्रमातल्या साधकांमधला जो भाग आहे तो अनुभवणं, आश्रमातलं व्हायब्रेशन्स अनुभवणं, त्याच्यात एक आर्टिस्टवर काय परिणाम आहे हा मी 3 दिवसात अनुभवला. म्हणजे त्या आल्यानंतर म्हणजे त्यांनी सगळा आश्रम वगैरे बघितला. एक दिवस पूर्ण वास्तव्य होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स घेतले नृत्यातले. तर त्यावेळेला आम्हाला लक्षात कसं आलं की पहिल्या दिवशी त्यांच्या नृत्यातली जी पॉझिटिव्हिटी होती ती दुसऱ्या परफॉर्मन्सला आणखीन वाढली, तिसऱ्या परफॉर्मन्सला आणखीन वाढली. ते बघावंसं वाटायला लागलं. त्या नृत्यांगनेच्या चेहऱ्यातला फरक लक्षात यायला लागला आम्हाला वातावरणात. आणि त्यांनी पण नामजप हे ते त्यांनी सुरू केला होता. बरं. तो अभ्यास त्याच्यामधून आम्ही केला. आणि इन्स्ट्रुमेंट्सनी आम्ही जे रीडिंग्स घेतो देवाच्या कृपेने त्यात पण हे सगळं टिपता आलं आम्हाला. आणि शेवटच्या दिवशी शेवटचा परफॉर्मन्स ज्यावेळेला त्या कलाकारांनी सादर केला, सुंदर ते ध्यान हे जे अभंग आहे याच्यावर त्यांनी शेवटचं नृत्य, अक्षरशः घळाघळा रडल्या तो झाल्यानंतर. एवढी भावजागृती झाली त्यांची, मग त्यांना काही सुधरत नव्हतं. आणि त्या म्हणाल्या की या स्थानाचं महत्त्व आहे, या साधनेचं महत्त्व आहे की आज मी हा एक्सपिरियन्स इथे जो घेतला तो ह्याच्यामुळे आहे. आणि 22.5 इतका मीटर त्यांचा शेवटच्या परफॉर्मन्सनंतर पॉझिटिव्ह ऑरा वाढलेला होता. आम्ही मोजू नाही शकतो, प्लस करून करावं लागलं आणि तो वाढलेला होता. तर एखाद्या बाहेरच्या आर्टिस्टमध्ये सुद्धा साधना, सात्विक वातावरण, सात्विक सत्संगात राहून ती कला प्रस्तुत करणं हा एका बाहेरच्यावर हा परिणाम होऊ शकतो. तर साधक तर साधना दररोज करतो आहे, बरोबर. त्याला ते अनुभवता येऊ शकतं. आणि असाच एक अनुभव नृत्यातला आणखीन एक सांगायचा आहे की हुबळी इथल्या पण एक भरतनाट्यम नृत्यांगना आपल्याकडे आलेल्या. तर त्यांनी कृष्ण नवरस हे प्रस्तुत केलं. म्हणजे वेगवेगळे रस जे आहेत, वीर, करुण, रौद्र, शृंगार, हे सगळे त्यांनी त्यांच्या त्या पूर्ण 15 मिनिटाच्या प्रस्तुतीत दाखवले. तर लास्टला त्याच्यामध्ये त्यांचं एक हे होतं की अशा श्रीकृष्णाची समोर मूर्ती आहे आणि आता पूर्ण मी सगळे रस दाखवून झाले आहे आणि आता मला त्याला अनुभवायचं आहे. तर त्या नृत्य करता करता शेवटी त्याच्या चरणांवर असा जाऊन स्पर्श केला त्यांनी आणि तिथेच त्यांची भावजागृती झाली. एवढी झाली की त्यांना स्थिर म्हणजे ते हे नव्हत्या, म्हणजे पूर्ण रडण्याच्या स्थितीत होत्या. थोडंसं त्या शांत झाल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये सांगितलं की नृत्यातून देवतेला स्पर्श करण्याची ताकद आहे. तर म्हणाले तुमच्या या ठिकाणी येऊन साधनेचं बळ काय असतं, वातावरणाचा अनुभव काय असतो, तर कृष्णाच्या चरणांचा स्पर्श त्यांनी अनुभवला होता. आता ही तर आम्ही तर वेगळ्या अनुभूती घेतोच, पण त्या जागेचं आणि त्याचं किती वेगळं दैवी पण असेल ना की जिथे ती कला प्रस्तुत होते आहे त्या ठिकाणी ही अनुभूती घेता येते. आणि आम्ही हे शास्त्रामध्ये वाचलं आहे की नृत्य हे वायू आणि आकाश तत्वाशी संबंधित आहेत. पंचतत्व असतात आपले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर संगीत कला ही जी आहे ही आकाश तत्वाची म्हणजे सर्वोच्च तत्वाची कला आहे. त्यामुळे डायरेक्ट मनबुद्धीच्या पलीकडे आपल्याला नेते हे. त्यातलं नृत्य जे आहे ते वायू आणि आकाश तत्वाशी संबंधित आहे आणि वायू तत्वाची अनुभूती आहे, स्पर्श अनुभूती आहे. बरं. त्यामुळे नृत्यातून प्रत्यक्ष देवतेला स्पर्श करण्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. तर ती अनुभूती त्यांनी त्या ठिकाणी घेतली होती. तर एका बाहेरच्या याच्यावर आर्टिस्टवर काय साधना करून साधनेच्या वातावरणात येऊन परिणाम होतो ना, अशा अनेक कलाकारांच्या अनुभूती पण आमच्याकडे. आणि याचं एक छान म्हणजे त्यांनी जे सगळं अनुभवलं ना, पुढे हुबळीत गेल्यानंतर तिथल्या आकाशवाणीवर जे चॅनल होतं त्यांची मुलाखत झाली आणि हे सगळे एक्सपिरियन्स त्यांनी त्याच्यामध्ये शेअर केले की मी तिथे जाऊन काय अनुभवलं, कलेतलं अध्यात्म कसं अनुभवलं. त्याचा ऑडिओ पण त्यांनी संग्रहासाठी आम्हाला पाठवला. कन्नडमध्ये आहे ते सगळं. पण असे पण एक्सपिरियन्स अनुभव करतात, म्हणजे ती दिशा फक्त कळायला पाहिजे त्यांना. तुम्ही हे जे बोलताय ऑराबद्दल, म्हणजे आता आजकालच्या भाषेत बोलायचं त्याला वाईब्स म्हणतात. तर वाईब्स हे तुम्ही जे मोजताय ऑरा, हे मोजणं कसं काय पॉसिबल आहे? आता मुख्य भाग कसं आहे ना, पहिले हे का करायला घेतलेलं आहे याचं एक सुरुवातीला सांगते की आजची जी सगळी पिढी आहे, सगळा जो समाज आहे, तर प्रत्येकजण कसं आहे ना की बुद्धिजीवी आहे जास्त करून आणि प्रत्येक गोष्टीचं प्रमाण लागतं.
करावं तर का करावं, नाही करावं तर का नाही करू. आता पूर्वी कसं होतं, शब्दप्रमाण होतं, सांगितलं की आपण ऐकलं, या गुरु सांगतायत श्रद्धा होती ते ऐकणं. पण आता तसं नाही आहे. तर हाच मुख्य उद्देश गुरुदेवांनी लक्षात घेतला, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेंनी, की आजच्या समाजाला त्यांच्या भाषेमध्ये जर आपण हे सगळ्या गोष्टी सांगू शकलो तर त्यांना त्या पटायला सोप्या जातील. म्हणून स्पिरिच्युअल रिसर्च हा एक मुख्य भाग घेऊन प्रत्येक कला, विद्या, आपल्या भारतीय संस्कृतीचे सगळे आचार आहेत, सगळे सण, उत्सव, यज्ञ, अशा विविध 50 ते 55 विविध विषयांवर 5,000हून अधिक आम्ही संशोधन केलेलं आहे. त्याच्यातल्या 800हून अधिक आम्ही फक्त कलाक्षेत्रातले वेगवेगळे एक्सपेरिमेंट केलेले आहेत. तर हे जे आम्ही एक्सपेरिमेंट्स करतो त्याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो, ज्याच्यामधलं एक म्हणजे आहे GDV म्हणून आहे, गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन. तर ही एक छोटं यंत्र आहे, मशीन आहे. त्याच्यामध्ये असं होतं की आपले जे 10 बोटं आहेत त्याचं इम्प्रेशन घेतं आणि 8 प्रस्तुतीपूर्वी आणि 8 प्रस्तुत झाल्यानंतर मग कलाकार असो, दर्शक असो, ह्या सगळ्यांचा तो परिणाम आपण बघतो आणि हा रिपोर्ट सबमिट होतो आपला. ते झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिस करून आपल्याला एक रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये आपल्या सप्तचक्रांची बॅलन्स इम्बॅलन्स स्थिती दाखवतो तो. त्यानंतर आपला ऑरा असतो तो पण दाखवतो, म्हणजे सुदृढ ऑरा आहे का, की काही तुटक तुटक असा तो ऑरा आहे, म्हणजे व्यक्तीची स्थिती काय आहे ती दाखवतो. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी आहे, स्ट्रेस लेवल काय आहे, त्यानंतर असे सगळे पैलू त्याच्यामध्ये तो दाखवतो. बरं. हा अभ्यास करणं खूप सोपा जातो, की आपण आता म्हणतो की मी कला प्रस्तुती करण्यापूर्वी जरा थोडंसं अस्थिरता होती मनाची, पण झाल्यानंतर एकदम मी शांत अवस्थेत गेलो, आनंदावस्थेत गेलो, विचाररहित अवस्था झाली. आता ही अनुभूतीजन्य आहे, पण परत हे शब्दप्रमाण आहे. तुम्हाला आलं म्हणजे मला तसं होईल असं नाही. पण ज्यावेळेला आपण इन्स्ट्रुमेंटमधून हे मोजतो तर बिफोर त्याचा ऑरा किंवा हे सगळं जे आहे, स्ट्रेस लेवल आहे, मेंटल पीस आहे, हे काय दाखवतो आहे आणि कला प्रस्तुतीनंतर त्याची अवस्था काय होते आहे, हे ज्यावेळेला तुम्हाला रिपोर्ट समोर येतो तर पटकन आपल्याला कळतं, अरे दोनमधला हा फरक आहे. आणि आजच्या पिढीला ते प्रमाण पण कळतं की अरे हां आहे की बघ, स्ट्रेस लेवल इथे एवढी दाखवतो, इथे कमी झाली आहे. हे संगीताने इथे कार्य केलेलं आहे त्या व्यक्तीवर. तर अशा प्रकारचं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. दुसरं इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरतो ते म्हणजे पिप टेक्नॉलॉजी आहे, पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी. ही फोटोग्राफी आहे. ही फोटोग्राफीतून आपण एक त्याच्यासाठी अशी एक पूर्ण व्हाईट रूम असते आणि जास्त कोणाचा इन्फ्लुएन्स तिथे नसतो. फक्त जो कोणी व्यक्ती, वस्तू, काय ज्याचा ऑरा आपल्याला बघायचा आहे ते आपण त्या ठिकाणी ठेवतो आणि एक ऑपरेट करायला व्यक्ती असतो फक्त, जो त्या फोटोग्राफीतून त्याची फोटो क्लिक करतो. तर त्याचं पण भाग असा असतो की त्याच्यामध्ये पहिले आपण एक बेसिक रूमचं जे ऑरा आहे ते एक बेसलाईन रीडिंग घेत असतो आपण, नॉर्मल काय आहे, आणि मग त्याच्यामध्ये तुलनेसाठी व्यक्ती ठेवणं, व्यक्ती बसणं किंवा मग व्यक्तीचा फोटो हे करणं आणि त्याचा ऑरा काय दाखवतो आफ्टर. तर त्याचे पण वेगवेगळ्या रंगांमध्ये ते चित्रात बदल झालेले दिसतात. तर हा पण एक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला लगेच परिणाम दिसणारा भाग आहे. तिसरं इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे थर्मल इमेजिंग. बरं. त्याच्यामध्ये आपल्या सप्तचक्रांमधली ऊर्जा मेजर होते. बरं. मग टेम्परेचर वाढलं आहे, कमी झालेलं आहे. त्याचं एक छान उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या गुरुदेवांचा जन्मोत्सव होता. त्यावेळेला आपल्या एका साधिकेने त्यांच्यासमोर कथक नृत्य प्रस्तुत केलं. भावपूर्ण नृत्य होतं आणि साक्षात गुरुदेव समोर आहे आणि नृत्य करतो आहे, तर त्या साधिकेची भावजागृती पण झाली आणि भाव पण तिच्यामध्ये होता, म्हणजे एक आध्यात्मिक भाव, भावना नाही म्हणजे. तर त्या भावामध्ये नृत्य केल्यानंतर तर तिथे 4 चक्रांचं तिचं आपण रीडिंग घेतलेलं बिफोर. आणि आता नृत्य म्हणजे कसं आहे ना, गतिशील कृती आहे सगळी, म्हणजे गिरक्या घेणं आहे, वेगवान नृत्य आहे ते. पण अशा स्थितीमध्ये नॉर्मली काय व्हायला पाहिजे की आपल्या सप्तचक्रांमधलं टेम्परेचर वाढायला पाहिजे, कारण ऊर्जा जनरेट होते ना तिकडे सगळं करण्याकरता. पण ज्यावेळेला आम्ही आफ्टर रीडिंग घेतलं त्यावेळेला टेम्परेचर कमी झालेलं मिळालं आम्हाला. मग आम्हालाही आश्चर्य वाटलं की अरे ऊर्जा वाढायला पाहिजे होती, हे काय झालं. मग त्यावेळेला लक्षात आलं की देहाने जरी नृत्य करत असलो तरी आपल्या सूक्ष्म जी सप्तचक्र आहे त्याचा संबंध सूक्ष्म स्तरावरच्या सगळ्या जगताशी आहे. आणि भाव ही स्थिती अशी आहे की जी मनाची एक काम स्टेट निर्माण करते, एक आनंदावस्था, स्थिरता देणारी असते. तर त्या अवस्थेमुळे सप्तचक्रांमध्ये ती उलाढाल झाली नाही,
उलट टेम्परेचर कमी झालं. मग शरीर वेगळं आहे आणि तुमची आतली अवस्था वेगळी आहे ही ते इन्स्ट्रुमेंट रिडिंगमध्ये दाखवतं. तर आध्यात्मिक साधनेमध्ये भावाला किती महत्त्व आहे, स्पिरिच्युअल इमोशन ज्याला आपण म्हणतो, हे आम्हाला त्या यंत्राने दाखवलं. तर असे काही एक्झाम्पल्स आहेत. असेच आम्ही वेदांचे पण ऋचा गायनाचे, सामवेद गायनाचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले आहे त्याच्यामध्ये ह्या यंत्राचा वापर करून. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं चौथं इन्स्ट्रुमेंट वापरतो ते म्हणजे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर. बरं. हे आपले DRDOचे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर मन्नम मूर्ती ह्यांनी इन्व्हेंट केलेलं आहे. आणि त्याला त्यांनी निगेटिव्ह ऑरा, जे अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड, हे त्यांनी स्टिम्युलस दिलेले आहेत. तर व्यक्ती, वस्तू आणि वास्तू ह्या तिनांचं तो मेजर करतो ऑरा. आणि त्याचबरोबर व्यक्तीला सेन्स करण्याकरता, जसं आता व्यक्ती आहे मनुष्य, तर त्याची सलाईवा आपण बडवर घेतो आणि त्या व्यक्तीला सेन्स करतो. आणि पॉझिटिव्ह ऑरा त्यांनी इनबिल्ड दिलेला आहे. तर मग व्यक्तीचा निगेटिव्ह ऑरा किती आहे, पॉझिटिव्ह ऑरा किती आहे आणि टोटल ऑरा किती आहे, हे आपण त्याच्यामधून मोजता येतं. म्हणजे ते असे जॉज आहेत त्याचे, त्या ऑरा स्कॅनरचे, आणि ते आपण नाही उघडत. तर म्हणजे ते जर आपण असं व्यक्तीसमोर धरलं तर आपोआप त्याचे आर्म्स उघडतात आणि मागे 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 ते घेऊन व्यक्ती जातो. आणि जिथपर्यंत त्या व्यक्तीचा पूर्ण ऑरा आहे, ती वाईब्स आहेत, तिथपर्यंत ते जे आहे ते उघडं राहतं. आणि ज्या वेळेला ते वाईब्स तिथपर्यंतचे संपतात ते आपोआप बंद होतं. मग त्या व्यक्तीपासून किती दूरवर त्याचे आर्म्स उघडे होते तिथपर्यंतचं मीटरमध्ये आपण ते मोजतो. तर अशा प्रकारे ऑरा पण आम्ही मोजतो. आणि हे सगळे इन्स्ट्रुमेंट वापरून आम्ही 800हून अधिक वेगवेगळे गायन, वादन, नृत्य, नाट्य ह्या संदर्भातले एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. आणि खूप सुंदर रिझल्ट्स आम्हाला त्याच्यामध्ये मिळाले. आजही आम्ही समाजात ज्यावेळेला हे प्रेझेंट करतो तर अनेक कलाकारांनी ॲप्रिसिएशन केलं आहे. एक मोठे कलाकार तर म्हणाले की PhDमध्ये एक टॉपिक घेऊन 5 वर्ष लोक देतात, तुम्ही एवढे एक्सपेरिमेंट केले आहे की एकाला 8-10 PhD मिळायला पाहिजे. म्हणजे त्यांना पण कलाक्षेत्रातल्या जे कलाकार आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांनी पण हे ॲप्रिसिएशन केलं आहे. म्हणजे त्यांनी कौतुक केलं आहे की हे खूप सुंदर कार्य करता आहात म्हणून तुम्ही. म्हणजे आपण आपलं म्हणजे माइंड जे ना इतकं कॉलनाइज झालेलं आहे की असे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही जे सांगताय हे एखादा आयव्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये असते तर त्याचं खूप कौतुक झालं असतं. पण एका आध्यात्मिक केंद्रामध्ये आहे असं म्हटल्यावर लोक त्याच्यावरतीच शंका घेतील की हे खरे आहेत की नाही आहे. सो त्याचे प्रयोग तुम्ही एवढे छान करताय, त्यातनं ते रिझल्ट्स दिसतात आहे खरोखर. त्याच्यामुळे त्याच्यावरती 100% विश्वास ठेवून त्याचे फायदे होतात आहे किंवा त्याच्यातनं बदल होतो आहे हे जगासमोर ठेवणं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं तुम्ही करताय ते काम, ते खूपच महत्त्वाचं. आणि हे आम्ही ना सगळे शोधनिबंध जे आहेत, हे रिसर्च पेपर्स आहेत, ते इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये सुद्धा मांडतो. म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल, कारण लोकांपर्यंत हे विषय जावेत. असं म्युझिक थेरपीला घेऊन पण आम्ही काही प्रयोग केले आहेत जे आपल्याला मोजता येतात. मध्यंतरी असं हे म्हणालं होतं की विष्णू सहस्रनाम रोज ऐकलं तर तुमचं BP कमी होतं किंवा गोळी बंद होते असे. पण त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं मेसेज आहे म्हणून लोकांनी इग्नोर केलं होतं. पण तुम्ही आत्ता जे असे उदाहरणं दिले त्याच्यामुळे नक्कीच. तुम्ही मगाशी बोलता बोलता नामस्मरणाबद्दल पण सांगत होता, त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. म्हणजे आता कसं की गुरुदेवांनी जी साधना सांगितलेली आहे ती गुरुकृपा योगानुसार साधना आहे. म्हणजे कुठल्याही मार्गाने जरी आपण साधना केली तरी गुरूंची कृपा, गुरु कृपा ही केवलम शिष्य परममंगलम. तर त्यामुळे आपले गुरुशिष्य परंपराच आहे आपली. तर त्यामुळे गुरुकृपा योगानुसार साधनेचे जनक आमचे गुरुदेव आहेत. आणि त्यांनी कसं केलं की कुठल्याही मार्गाने जरी आपण साधना केली तरी शेवटी गुरूंची कृपा महत्त्वाची आहे. तुम्ही ध्यानयोगाने जा, ज्ञानयोगाने जा, नाही तर भक्तियोगाने जा. तर मग जर गुरुकृपाच महत्त्वाची आहे तर डायरेक्ट जर गुरुकृपेसाठीच प्रयत्न केले तर लवकर पुढे नाही का जाणार साधनेमध्ये. तर हा अभ्यास करून त्यांनी ही सगळी अष्टांग साधना सांगितली, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा येतो तो म्हणजे नामस्मरण, दुसरा सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, आणि सगळ्यात महत्त्वाचं अंग म्हणजे स्वभावदोष निर्मूलन, बरं, अहंकार निर्मूलन आणि ईश्वराप्रतीचा भाव जागृतीसाठी प्रयत्न, अशी अष्टांग साधना त्यांनी सांगितली. त्याच्यामधला हा जो पहिला टप्पा आहे तो म्हणजे नामस्मरण. आता नामस्मरण कोणाचं करावं तर प्रत्येकाला, आपण एका कुळामध्ये आपला जन्म झालेला असतो तर पहिलं त्याचं जे जप आहे तो कुलदेवतेचा त्याने करावा, कारण त्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे, आपल्या प्रारब्धाशी निगडीत ती देवता आहे. त्यामुळे इतक्या सगळ्यांमधून आपला त्या कुळात
जन्म झालेला आहे. तर त्यामुळे तिच्या आराधनेने पुढे गुरुकृपेची वाट आपली मोकळी करून देणारी देवता आहे ती. तर आपल्या आपल्या कुलदेवतेचं आपण नामस्मरण करायचं. तर नामस्मरण पण कशा प्रकारे करावं आणि कसा भाव ठेवावा, तर त्या दृष्टिकोनातून आता संगीत म्हटलं की उदाहरणार्थ कुठलीही कला म्हटली, 24 तास काही आपण कला नाही करू शकत, की 2 तास 4 तास 8 तास रियाज करू आपण, नंतर काय. सामान्य आपलं मनुष्याचं जीवन आहे आणि वेगवेगळ्या परिस्थितीमधून प्रत्येक मनुष्य, काय कलाकार पण एक मनुष्य आहे, तोही जात असतो, त्यालाही वेगवेगळ्या चिंता, काळजी, परिस्थिती वेगवेगळ्या, अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख हे सगळ्या आहेच त्याला. तर मग नामस्मरण ही जी साधना आहे तर प्रत्येकाने करणं जरुरी आहे असं गुरुदेवांनी सांगितलं आहे. तो कलाकार असो, सामान्य व्यक्ती असो, त्याला आनंद देणारी ती साधना आहे. तर मग आता नामस्मरण जर प्रत्येकाने करायचं तर ते भावपूर्ण झालं, लवकर तुम्हाला मन निर्विचार करणारं झालं, तर त्याच्यातून तुम्हाला खूप लाभ होऊ शकेल ऐकणाऱ्यांना पण, किंवा कशा प्रकारे केलं नामस्मरण तर त्या देवतेची स्पंदनं त्या जपाकडे आकृष्ट होतील. हा सगळा अभ्यास करून गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही सप्तदेवतांच्या नामजपाची निर्मिती केली. मग प्रत्यक्ष ते गायडन्स करायचे त्याच्यामध्ये. तर आता उदाहरणार्थ श्रीराम जयराम जय जय राम हा जर जप आहे, तर आता वेगवेगळ्या पद्धतीने समाजात म्हटला जातो. इन्स्ट्रुमेंट्सचे मागे साथ संगत असते, काही नाही तर तानपुरा तरी असतो, आणि हल्ली तर ते फ्युजन आणि हे झाल्यामुळे सगळं वेस्टर्नाइज म्युझिकमध्ये श्रीराम जयराम म्हटला जातो. पण ह्या सगळ्याची वाईब्स वेगवेगळी येतात. तर गुरुदेवांनी जे नामस्मरण करून घेतलं, तर आता ही सगळी प्रक्रिया त्यांनी म्हणजे माध्यम माझं वापरलं असंच त्याच्यामध्ये म्हणता येईल गुरुदेवांनी, की ती संधी त्यांनी सेवेची मला दिली. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला म्हणजे प्रत्येक जप मी माझ्या पद्धतीने रेकॉर्ड करायची आणि मग तो प्रत्येक जप मी त्यांच्याकडे घेऊन जायची ऐकायला. म्हणजे संगणकावर केल्यानंतर त्याच्या वेव्ज येतात ऑडिओच्या, मग ते तो ऐकायचे आणि ऐकल्यानंतर प्रत्येक शब्द, आता श्रीराम आहे तर त्या श्रीरामातल्या श्रीची लांबी किती पाहिजे, श्री पाहिजे का श्री पाहिजे का श्री पाहिजे, म्हणजे किती हवी, राम कसा हवा. आता इतकेदा राम शब्द आहे, पण कुठे तो राम वर चढवायचा, कुठे रामाचं हे खाली स्पंदनं पाहिजे, हे सगळे बारकावे ते सांगायचे. आणि असं मग प्रत्येक वेळेला करायची, परत त्यांना ऐकवायची, परत एक जप साधारण 30 ते 35 वेळा त्यांना ऐकवला. आणि मग ज्या वेळेला त्या प्रत्येक रामाचं असं सगळं झालं, आता टेक्निकली बरोबर झाला, श्री किती पाहिजे, रा किती पाहिजे, वर खाली किती पाहिजे, तर मग हे सगळं झाल्यावर ते सांगायचे की पण आता याच्यामध्ये भाव नाही. म्हणजे टेक्निकली ऐकायला ठीक आहे, पण भाव नाही. आणि जोपर्यंत त्या जपात भाव येणार नाही तोपर्यंत त्या ऐकणाऱ्याला तो भाव अनुभवता येणार नाही. मग आता माझ्यासमोर हा प्रश्न होता की आता हा भाव आणायचा कसा. आणि हा भाव काही असं नाही की हा बाबा आत्ता लगेच वाटला आणि भाव आणला त्याच्यामध्ये. व्यक्तीत असेल, त्यांनी प्रयत्न केले तर आपोआप होतं. तर मग हा भाग लक्षात घेऊन भावजागृतीचे प्रयत्न मी करायला सुरुवात केली. त्या देवतेला आळवणं, प्रत्यक्ष तो समोर बसलेला आहे असं बघून ते करणं. काही त्या देवतेशी संबंधितली भजनं आहेत की संगीताने लगेच भावजागृती होते, आर्ततेने त्या भजनातून त्याला आळवणं. तर त्यामुळे काय झालं की हळूहळू माझी भावजागृती व्हायला लागली. डोळ्यातून अश्रू येणं, स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी विसरणं, ही अवस्था आल्यानंतर मी तो जप जाऊन रेकॉर्ड करायची. आणि तो जप रेकॉर्ड केल्यानंतर तसा जप ज्या वेळेला त्यांना ऐकवला, एकही टेक्निकल भाग नाही, तुरंत अंतिम होऊन जायचा तो. म्हणजे संत कसं असतात ना, त्याच्यातला तो भाव बघतात आणि लक्षात कसं येतं की ज्या वेळेला त्यामध्ये तो भाव येतो त्यावेळेला टेक्निकली बघण्याचं, बौद्धिकदृष्ट्या बघण्याचं काही उरत नाही त्याच्यामध्ये. तर अशी एक एक जपाची प्रक्रिया त्यांनी करून घेतली. आणि ह्याच्यातून त्यांनी मोठा मेसेज काय दिलेला आहे ना, की कुठली कला, आता जप एक माध्यम झालं, पण तुमच्या गाण्यात तो भाव पाहिजे, तुमच्या नृत्यात पाहिजे, तुमच्या चित्रकला, मूर्तिकला, नाट्यकला, कुठलीही कला असू दे, तो भाव जर तुमचा तो असेल, ती एकरूपता असेल, तुमची स्वतःला विसरणं असेल, तरच ते तुम्हाला त्या अंतरंगात त्या साधनेकडे घेऊन जाणार आहे. तर हा खूप मोठा मेसेज त्यांनी शिकवून आम्हाला दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे टप्पे आम्ही ठेवले आहेत. उद्या वेबसाईटवर आम्ही हे सगळे टप्पे ठेवणार, कारण एकदम लास्ट व्हर्जन तो ऐकणार श्रीराम जयराम जय जयरामचं, पण त्याचं पहिलं कसं होतं आणि टप्प्याटप्प्यातून तो होत कसा गेला. म्हणजे तुम्हाला सांगते की संत किती सूक्ष्म स्पंदनं बघतात ना. आता समजा ओमची ही एवढी वेव आहे समजा, तर आता ह्याच्यामध्ये अनेक छोट्या वेव्ज आहेत. तर ज्या वेळेला मी त्यांना ऐकवायची त्यावेळेला एडिटिंगमध्ये त्यातल्या 2 वेव काढायला लावायच्या मला,
ज्यांना टेक्निकली माहिती असेल त्यांना लक्षात येईल. 2 वेवनी तर कानाला काही फरक पण कळत नाही. पण इतकं सूक्ष्म 0.01 एवढा डेसिबल आवाज कमी करायला सांगायचे ते. तर हे कानाला कळायचं नाही, पण ते सांगतायत मी करते आहे. तेच करून घेत होते माझ्याकडून. मलाही कळायचं नाही किती. थोडा कमी कर म्हणायचे. आता थोडा म्हणजे किती? पण ते बरोबर आपला कंट्रोल आपले गुरु घेतात आणि ते करवून घेतात आध्यात्मिक स्तरावर. हे मात्र मी पदोपदी अनुभवलं आणि त्यामुळे ते बरोबर तेवढं करून घ्यायचे आणि ज्यावेळेला पुन्हा तो जप आम्ही ऐकायचो त्याची सगळी स्पंदनं बदललेली असायची. असं एक एक जप. आणि आज ते जप ऐकले की अंतरंगात तो जप सुरू होणं किंवा भावजागृती होणं, त्या देवतेचं स्मरण होणं. आणि ह्याची आम्ही ऑरा रिडिंग्स पण घेऊन अभ्यास केला. एका समूहाला ज्यावेळेला ऐकवलं, दुपटीपेक्षा जास्त पटीनी एक 20 मिनटं जप ऐकल्यावर परिणाम आहे. बरं. आणि नकारात्मक ऑरा जो आपला आहे तो सुद्धा खूप झपाट्याने कमी होतो. तर एवढी त्या स्पंदनांचा अभ्यास आहे. आणि ह्या जपांमध्ये गुरुदेवांनी कुठल्याच वाद्याचा वापर केलेला नाही आम्ही. तर त्याचा पण उद्देश असा आहे की डिस्ट्रॅक्शन नको. वाद्य आलं, ताल आला की परत मन भरकटतं. तर तुम्हाला जेवढं स्थिरतेने आतमध्ये जाता येईल, त्या प्रत्येक शब्दातून त्या देवतेचं चैतन्य अनुभवता येईल, तर हा व्यापक उद्देश त्याच्या पाठीमागे त्यांनी ठेवलेला आहे. आणि हे कुठे ऐकायला मिळतं? आपलं ॲप आहे आणि आपल्या वेबसाईटवर पण आहे. महर्षी अध्यात्म वेबसाईटवर पण. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याचे डिटेल्स देऊया. आणि हे सप्त देवतांचे आहेत. राम, कृष्ण, मारुती, दत्त, दुर्गादेवी, हनुमान, असे सगळ्यांचे, शिवाचा. सुंदर पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे. निगेटिव्ह गोष्टी बोलायची इच्छा होत नाही आहे, पण तरी विचारावं असं वाटतं की आपण ऑराबद्दल मगाशी बोललो होतो आणि आपण मागे बोलता बोलता हे पण म्हटलं होतं की आपण म्हणजे कलाकारांच्या बाजूनी तर आपण बोललो, पण म्हणजे ऑडियन्सच्या बाजूनी समजा बघितलं तर अनेक गोष्टी बघताना म्हणजे तुम्ही मागे मला म्हणाला की ह्या गोष्टी ऐकल्या की आपला निगेटिव्ह ऑरा वाढतो आणि काही गोष्टी ऐकल्या की पॉझिटिव्ह ऑरा वाढतो. तर कुठल्या गोष्टी आणि स्पेशली लहान मुलांच्या दृष्टीने समजा बघितलं, कारण आता स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे आपण सगळ्यांचं बघतो. सो कुठल्या गोष्टी बघितल्याने पॉझिटिव्ह ऑरा वाढतो आणि कुठल्या गोष्टी बघायला नको? खूप प्रॅक्टिकल प्रश्न तुम्ही आत्ता विचारला. तर त्याविषयी असं एक एक्सपेरिमेंट जो आम्ही केला तो या ठिकाणी सांगू इच्छिते मी. हो. की आपण कसं केलं की एका व्यक्तीवर वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा काय परिणाम होतो हा आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये. तर आणि तो व्यक्ती पण असा निवडला की ज्याला खूप संगीतातली माहिती आहे असं नाही. म्हणजे काय होणार नाही तर मनाच्या स्तरावर पण थोडंसं बायस्ड होतं. हे मला आवडतं म्हणून हे जरा म्हणजे चांगलं होतं किंवा अशा प्रकारचा कुठला त्याच्यामध्ये संशय राहणार नाही अशा प्रकारे व्यक्तीला निवडलं. आणि आम्ही 4 प्रकारचं संगीत त्याला फक्त 5 मिनटं ऐकवलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण हेवी मेटल म्युझिक हे जे आहे हल्ली विदेशी आणि आपल्या पण सगळ्या खूप प्रचलित युवामध्ये असलेलं ते संगीत आहे ते आम्ही त्याला ऐकवलं 5 मिनटं. त्याचा बिफोर आफ्टर ऑरा घेतला. पुन्हा आफ्टर ऑरा घेऊन झाल्यानंतर एक बेसलाईनसाठी थोडं थांबलो, कारण जो काही परिणाम झालेला असतो तो न्यूट्रल होण्याच्या दृष्टीने. त्यानंतर त्याला आपण एक मोस्ट रिलॅक्सिंग म्युझिक आहे विदेशी याचं, म्हणजे एक ऑर्केस्ट्रा आहे त्यांचं संगीत ऐकवलं. ते 5 मिनटं ऐकवलं. त्याचा काय परिणाम होतो तो अभ्यास केला. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी यांचा राग भैरवी ऐकवला आणि ऑडिओ हे सगळे. आणि मग त्याचा काय परिणाम होतो. आणि त्याचबरोबर संतांनी म्हणजे गुरुदेवांचे जे गुरु आहेत परमपूज्य भक्तराज महाराज, तर ते पण उत्कृष्ट म्हणजे भजनाची साधना होती आणि अतिशय भावावस्थेत त्यांची भजनं आहेत. म्हणजे ते एक वेगळ्या तंद्री असायची त्यांची ती भजनं गाताना. म्हणजे ते फक्त शब्द नसायचे, त्या शब्दातून ते ईश्वरी अनुसंधान त्यांचं असायचं. तर त्यांच्या आवाजातली काही भजनं, एक भजन असं आम्ही त्यांना ऐकवलं. या गुरुराया मम मंदिरा असे त्याचे हे होते. तर एका व्यक्तीवर ज्यावेळेला हे 4ही प्रकारचं आम्ही ऐकवलं तर त्यावेळेला हेवी मेटल म्युझिकमुळे त्याची नकारात्मक जो ऑरा होता कितीतरी पटीने वाढला 5 मिनटात. आणि त्या तुलनेमध्ये पॉझिटिव्ह ऑरा जो आहे तो जोही काय होता तो 0 झाला. म्हणजे एवढे निगेटिव्ह वाईब्स त्याला मिळाले. दुसरं मोस्ट रिलॅक्सिंग जे संगीत होतं ते जेव्हा ऐकवलं त्यावेळेला 5 मिनटामध्ये ना त्याच्या पॉझिटिव्ह इफेक्ट झाला ना निगेटिव्ह इफेक्ट झाला. एक सायकोलॉजिकल स्तरावरचं ते संगीत आहे हे लक्षात आलं. पण जेव्हा अधिक कालावधीसाठी आम्ही ऐकवलं त्यावेळेला मात्र निगेटिव्हिटीकडे गेलेलं होतं ते संगीत. तिसरं ज्यावेळेला आपलं भारतीय शास्त्रीय संगीत राग ऐकवला त्यावेळेला
त्याच 5 मिनटामध्ये निगेटिव्ह ऑरा जो आहे तो त्याचा कमी झालेला लक्षात आला आणि पॉझिटिव्ह ऑरा त्याचा वाढलेला लक्षात आला. पण संतांचं ज्यावेळेला संगीत ऐकवलं आपण, तर निगेटिव्ह ऑरा 0 झाला आणि पॉझिटिव्ह ऑरा 5 मिनटामध्ये दुपटीने वाढला. म्हणजे ऑडियन्सला कशा प्रकारचं आपण काय ऐकवतो, कुठलं ऐकतं, ह्याच्यावर त्याच्या वाईब्स परिणाम किती करतात हे आम्हाला त्याच्यामधून लक्षात आलं. तर आजची पिढी कशी आहे ना, पॉप, रॉक, जॅझ, म्हणजे हेच सगळं कानाला कर्णप्रिय संगीत आहे फक्त, आणि शरीर डोलणारं संगीत आहे. पण आपलं भारतीय संगीत जे आहे, एका मोठ्या संगीतकारांनी म्हटलं आहे की वेस्टर्न संगीतावर शरीर डोलतं, पण आपलं जे भारतीय संगीत आहे हे मन अंतर्मुख करणारं संगीत आहे. तर त्यामुळे आजची जी पिढी आहे, ज्यांनी हे सगळं या प्रकारे मागे लागणं जे आहे, तर त्याच्यातून त्यांना काय वाईब्स येतात हे ज्यावेळेला इन्स्ट्रुमेंट दाखवतं, तर त्यावेळेला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येतं की काय काय परिणाम व्यक्तीवर होतो म्हणून. आणि आज समाजाचा कल ह्या दृष्टीनेच आहे. त्यामुळे युवा पिढीला आपण जर योग्य दिशा नाही दिली आणि एक जरी असा आध्यात्मिक एक्सपिरियन्स जरी त्यांनी घेतला ना, काय वेगळेपण आहे हे त्याला समजावून सांगितलं, अनुभवायला दिलं, तर तो ते करणार नक्कीच. पण ही दिशा आज देणं खूप गरजेचं आहे आणि तेच कार्य आज महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आपण आरंभ केलेला आहे त्याला. आणखीन एक याच्यामध्ये कसं सांगायचं आहे की आता कसं आपण कलाविषयक आपला हा एपिसोड आहे, तर आपण कलाविषयक सगळं बोलतो आहे, पण आज समाजात असे पण असतात की प्रत्यक्ष कला स्वतः करणारे नसतात, पण कानसेन ज्याला आपण म्हणतो, ऐकणारे किंवा काय कला बघून आनंद घेणारे पण असतात. तर त्यांनी कशा प्रकारे ह्याचा अभ्यास करावा किंवा काय करावं, तर ह्या दृष्टीने पण एक सांगावंसं वाटतं की हे जे आपण कलाकाराच्या दृष्टीने सांगितलेले आहेत, तर शेवटी कला आपल्याला तेच वाईब्स देते. तर त्यामुळे ऐकणं, पाहणं हे जेवढं आपण सात्विक पद्धतीचं असेल, तर ते तुमच्या नक्की जीवनामध्ये लाभदायी असेल. आणि जे असं हार्मफुल कला ज्या आहेत, ज्या आपल्याला बहिर्मुखतेकडे नेणाऱ्या आहेत, तर त्या आपल्याला मनाची अस्वस्थता वाढवणं, ताणतणाव वाढवणं, हाच परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येऊ शकेल. तर जे साधना करत नाही, पण ज्यांना पण काहीतरी कलेतली आवड आहे, कला साधना म्हणून कसं बघायचं त्यांची इच्छा आहे, तर त्यांच्याकरता पण आपण कलेतून साधनेच्या अंगाने हा अभ्यास सगळा सांगू शकतो. ते आपल्याशी संपर्क करू शकतात. म्हणजे तुम्ही हे जसं म्हटलं ना की 5-5 मिनटंच, कारण एकदम तर कोणाचे प्रिफरन्सेस बदलणार नाही आहेत. म्हणजे समजा मी खूप दिवसापासून रॉक म्युझिक ऐकतो आणि तुम्ही मला एकदम भजन ऐकायला सांगाल तर मला काही ते पटणार नाही आहे. किंवा मी मगाशी आपण तो राहिला आपला हे बोलायचा विषय की एक कलाकाराला आपण तुम्ही 16 वर्षाची तपश्चर्या केली त्याच्यानंतर, पण एवढा पेशन्स आता कोणामध्ये नाही आहे. तो पेशन्स पण हळूहळू बिल्ड करायला लागणार आहे. सो ह्या छोटे छोटे स्टेप्स घेऊनच मला असं वाटतं त्या बदलाकडे जाता येऊ शकेल. आणि या छोटे छोटे बदल समजा कोणाला करायची इच्छा असेल तर त्याला गोव्याच्या आश्रमात येता येऊ शकेल. निश्चित. आणि ते आपल्याला संपर्क पण करू शकतात. त्यांचे काही म्हणजे नुसतंच करायचं असं नाही, काही कसं असतं ना, आज अनेक जण करतायत आपल्या आपल्या स्तरावर, पण काय होतं, मी एकटा किती करणार ना, त्यापेक्षा आपण एकत्रित मिळून पण, म्हणजे आम्ही असं सांगू या ठिकाणी की जे करताहेत एकत्र मिळून करायची इच्छा आहे तरी आम्ही आहोत त्यांच्यासाठी. आणि ज्यांना हे सगळं जाणून घ्यायचं आहे, काहीतरी साधना म्हणून एक्सपिरियन्स करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही आहोत. म्हणजे MAV तेवढ्याकरताच गुरुदेवांनी निर्मिती आहे आणि हे कुठलं कमर्शियल ऑर्गनायझेशन नाही आहे. हे पूर्ण सगळे साधक त्याच्यामध्ये स्वतःचा तन मन धनाचा त्याग करून आज अनेक वर्ष साधनारत आहे आणि कला विद्या ह्याच्यातून साधना करण्याचा प्रयत्न करतात. मगाशी एक त्या एक्सपेरिमेंटमध्ये एक राहून गेलं की जसं तुम्ही विचारलं की व्यक्तीवर तर हा परिणाम होतो, पण अजून एक मला त्याला जोडायचं आहे की निर्जीव वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ एखादा आर्टिस्ट आहे, त्याचं वाद्य आहे, तर जो परिणाम त्या कलेचा त्याच्या वाद्यावर व्यक्तीवर होणार तोच त्याच्या वाद्यावर पण ओरा दाखवतो. झाडं समजा काही ठेवली आहे, आम्ही काही याच्यामध्ये ना तुळस, कॅक्टस, गुलाब अशी वेगवेगळी झाडं पण ठेवतो की त्याचे व्हायब्रेशन्स तुम्हाला काय देतात, तर झाडांवर पण हा परिणाम लक्षात येतो. म्हणजे उदाहरण सांगायचं तर एका एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही तुळस आणि कॅक्टस ठेवलं आणि एक्सपेरिमेंट असा होता तो की आर्टिस्टनी स्वतः साधना करून वाजवणं आणि आर्टिस्टनी साधना न करता वाजवणं. आता कॅक्टसमध्ये निगेटिव्ह स्पंदनं जास्त आहे, पॉझिटिव्ह 0, आणि तुळशीमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स खूप आहेत. तर ज्यावेळेला त्या आर्टिस्टनी बिना नामजप म्हणजे काही साधना न करता आला आणि थेट
तबलावादन केलं. तर त्यावेळेला लक्षात आलं की कॅक्टसमध्ये पहिलेही शून्य ऑरा होता, नंतर पण शून्य आहे. पण अन्य घटकांचा पॉझिटिव्ह ऑरा वाढला. पण ज्यावेळेला त्या आर्टिस्टनी 1 तास बसून नामस्मरण केलं, तर त्यावेळेला त्यानंतर जेव्हा त्यांनी वाजवलं, तर त्यावेळेला त्याचा ऑरा वाढला होता पॉझिटिव्ह. सगळाच ऑरा पॉझिटिव्हिटीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. पण स्ट्रेंज इथे हे होतं की कॅक्टसमध्ये पूर्वी जी 0 मीटर पॉझिटिव्हिटी होती, आर्टिस्टच्या साधनेमुळे, पॉझिटिव्ह वाईब्समुळे त्याच्यामध्ये 3.44 मीटर एवढी पॉझिटिव्हिटी वाढलेली लक्षात आली. म्हणजे झाडं, आता व्यक्तीला भावभावना आहेत, विश्लेषण तो बुद्धीने काहीतरी विचार करू शकतो, पण झाडांवर काय परिणाम आहे. असेच आम्ही देवतांची चित्र ठेवून पण एक्सपेरिमेंट केले आहेत. आता उदाहरणार्थ रुद्रवीणा, भैरव राग आणि शिवाचा फोटो बरं. काय स्पंदनं देतो. कारण भैरव राग हा शिवाशी संबंधित आहे, रुद्रवीणा हे वाद्य शिवाशी संबंधित आहे आणि फोटो पण शिवाचा ठेवला. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिव, गणपती आणि कृष्ण आम्ही फोटो ठेवली होती. त्या रागानंतर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह स्पंदनांची वाईब्स आम्हाला शिवाच्या फोटोमध्ये मिळाली. म्हणजे हे शास्त्र आहे, हे काही काय म्हणतात त्याला, असं चमत्कार नसतो, हा व्हायब्रेशन्स आहेत ती. मग त्या रागामध्ये ती व्हायब्रेशन्स आहेत म्हणून त्याचं नाव ते आहे. त्यात देवता तत्वाशी संबंधित आहे म्हणून त्या 3 तत्वापैकी शिवतत्वाशी ते मिळती जुळती स्पंदनं तिकडे मिळाली आहे आपल्याला. तर असं आम्ही डीपमध्ये जाऊन या सगळ्यांचा अभ्यास, विचार, आणि हे सगळं स्पिरिच्युअल रिसर्च आहे. आणि ह्या स्पिरिच्युअल रिसर्चमध्ये एक आणखीन मुद्दा मला जोडायचा आहे की आम्ही फक्त बौद्धिक स्तरावर हा एक्सपेरिमेंट करत नाही, म्हणजे फक्त आकडेवारी. बरोबर. साधनेमुळे 6 सेन्स जागृत असलेले आपल्याकडे संत आहेत, काही साधक आहेत की जे हा सूक्ष्म अभ्यास करतात. तर आमचा जो रिसर्च आहे हा परिपूर्ण का आहे, तर त्याच्यामध्ये आपण ग्रॉस लेवलला इन्स्ट्रुमेंटल आकडेवारी घेतोच, त्याचबरोबर सूक्ष्मातून काय सगळं समजलेलं आहे, ऑरा किंवा त्याचं कुठल्या चक्रापर्यंतचं त्या याचे वाईब्स मिळालेले आहेत, दैवी ऑरा काही दिसले का आपल्याला, सूक्ष्मगंध जाणवला का, हे सगळे सूक्ष्मातले एक्सपिरियन्स पण आम्ही त्याला अभ्यास करतो. तिसरा भाग प्रत्यक्ष आर्टिस्ट, ऑडियन्स यांच्या मुलाखती घेतो. आणि हे एकमेकांना सांगितलेलं नसतं, बाबा रीडिंग बघून तो काहीतरी सांगेल, पण नंतर हे सगळं जुळवतो आम्ही. आर्टिस्टनी जे सांगितलं, बाबा शिवतत्व अनुभवता आलं, जर त्या आर्टिस्टला काहीतरी अनुभव आला असेल आणि इकडे शिवाच्या फोटोत व्हायब्रेशन्स मिळाले असतील, तर ते कनेक्ट होतं ना त्या ठिकाणी. असा जो परिपूर्ण एक स्पिरिच्युअल रिसर्च आहे ना, ही सगळी दिशा आम्हाला आमच्या गुरुदेवांनी दिलेली आहे आणि अनेक वर्ष आम्ही याच्यावर काम करतो आहे. आणि फक्त ग्रॉस लेवलवर नाही, एक आणखीन वैशिष्ट्य MAVचं रिसर्चचं सांगते की आध्यात्मिक त्रास, आज समाजात आपण बघतो की जसं शारीरिक मानसिक त्रास आहेत, हा आध्यात्मिक त्रास म्हणजे काय असतो, तर जीवनात व्यक्तीच्या जी आध्यात्मिक दुःख आलेली असतात. याचे साधे व्यवहारातले उदाहरणं द्यायचे झाले की एक सुंदर सुस्वरूप मुलगी आहे, काही केल्या लग्न होत नाही तिचं. एखादा व्यक्ती आहे, मेहनती आहे, पण किती अभ्यास केला तरी कमी मार्क्स मिळतात. किंवा हल्ली समाजातलं वातावरण बघतो की नवरा बायकोंचं पटेनासं होणं, मूल न होणं, झालं तर अपंग, म्हणजे किती समस्या आज जीवनात व्यक्तीच्या आहे. ह्याला काही असं गोळी घेतली आणि त्या दुःखाचं निवारण झालं असं नाही होऊ शकत ना. तर ही जी प्रारब्धाशी संबंधित दुःख आहेत, किंवा काही लोक आपण समाजात बघतो की आध्यात्मिक तीव्र त्रास आहे. आता हा आध्यात्मिक त्रास म्हणजे काय, तर पवित्र ठिकाणी, सात्विक ठिकाणी ज्यावेळेला व्यक्ती जातो, तर त्यावेळेला तो ॲबनॉर्मल वागायला लागतो. मग आपल्या गाणगापूरचं दत्तक्षेत्र बघितलं, मग नॉर्मल व्यक्ती आहे, पण गडाबडा लोळायला लागणार, खांबावर चढायला लागणार, केस सोडायला लागणार. तर ही अवस्था काय असते, तर ही म्हणजे त्याच्यामध्ये एक निगेटिव्ह एंटिटी आहे, जी त्रास आहे आध्यात्मिक. सात्विक ठिकाणी गेल्यानंतर तिला त्रास होतो आणि ती बाहेर येते. तर आपल्याकडे अशा समूहावर पण आम्ही संगीताचे प्रयोग केले आहेत. बरं. की आध्यात्मिक त्रास असणाऱ्या व्यक्तीचा जो निगेटिव्ह ऑरा तीव्र प्रमाणात असतो, त्यावर काय परिणाम होतो, तो कशा प्रकारच्या संगीताला कसा रिस्पॉन्ड करतो. म्हणजे विदेशी प्रकारचं संगीत आहे, म्हणजे ड्रम्स वाजवले आणि तबला वाजवला, तर तो ड्रम्सला तो व्यक्ती कसा रिॲक्ट करतो आहे, त्रास आध्यात्मिक प्रकटीकरण झालेला, आणि तो तबल्याला कसा रिॲक्ट करतो आहे. तर खूप सुंदर ह्याचे रिझल्ट मुळाशी जाऊन हे जे आध्यात्मिक संशोधन आहे ना, हे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय, कारण हे संतांच्या मार्गदर्शनाखाली करावं लागतं. हे आपल्याला असं जनरल कळत नाही की काय व्हायब्रेशन्स येतात ते. हो, म्हणजे हा इतका विषय सुंदर आणि इतका मोठा आहे की याच्याबद्दल किती पण चर्चा केली तरी कमीच होणार आहे. गुरुदेवांचं काम फक्त एवढंच नाही, त्यांचं अजून खूप मोठं काम आहे. त्याच्याबद्दल आपण एक थोडक्यात मला वाटतं प्रेक्षकांना सांगितलं तर
हो. म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले आहेत. तर जसं मगाशी सांगितलं, की गुरुकृपा योगानुसार साधनेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणं, हे एक त्यांचा मुख्य आणि ही म्हणजे साधनेसाठी जे मार्गदर्शन करणं आहे, त्याचा मूळ उद्देश काय आहे, की प्रत्येकाच्या वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणं. हं, हं. म्हणजे आता संप्रदाय किंवा आपण कसं बघतो, की सगळ्यांसाठी एक आहे. बरोबर. रामनाम तर रामनाम घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, माळ घाला. म्हणजे कंपल्शन्स, काही त्याचे टर्म्स अँड कंडिशन आणि सगळ्यांसाठी एक उपासना. तर जिथे प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपासून भिन्न आहे, तर तिला एकच उपासना कशी सुटेबल होणार ना. म्हणजे मला रामाचं होईल, पण तुम्हाला रामाचं होईल असं नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे 33 कोटी देवता आहेत. तर त्यामुळे गुरुदेवांनी जो सगळ्यात महत्त्वाचा जो सिद्धांत सांगितला आहे, तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग आहेत. बरं. म्हणून त्यांचा महत्त्वाचा भाग कसा आहे, की 14 विद्या आणि 64 कला ह्याच्यातून प्रत्येकाची साधना होऊ शकते. आता मी गाण्यातली आहे, कोणी नृत्यातलं आहे, कोणी चित्रकलेतलं आहे, कोणी ड्रायव्हिंग करून साधना करत आहे, कोणी भोजन बनवून साधना करत आहे, कोणी दैनिक काढून म्हणजे हे अनेक व्हेरायटी त्यांनी साधनेचे माध्यमं प्रत्येकाला उपलब्ध केले आहेत. त्यामुळे कसं आहे, ज्याचा जो मार्ग आहे त्याच्यातून त्यांनी आराधना करावी. मग मी कलेतून करते आहे, तर आणि कोणाचा कोणता मार्ग असू शकतो. तर हा जो खूप व्यापक विचार आहे आणि या व्यापक विचारातून त्यांनी जी दिशा दिली आहे, त्यामुळे आज कसं आहे ना, ही साधना करत करत आज 115हून अधिक संत त्यांनी घडवलेले आहेत. मग ती अवस्था, बरं. सद्गुरू जे आहेत ते पण 16 की 17 मी एक्झॅक्ट आकड्यानंतर म्हणजे सद्गुरू पदापर्यंत पण ह्या साधनेने जाऊ शकतो, हे त्यांनी समाजाला दाखवून दिलेले आहे. आणि आज हजारो साधक जे मार्गदर्शनाखाली त्यांच्या साधना करत आहेत, तर ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झालेले आहेत आणि संतत्वाकडे वाटचाल करत आहेत. तर एवढी जी स्थिती त्यांनी हे केलेली आहे, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हे खूप मोठं कार्य आहे, की वैयक्तिक आपण आपली साधना करून ही अवस्था याच जन्मात गाठू शकतो. हे अनेक उदाहरणं त्यांनी दिले आणि अनेक प्रकृतींमधून दिले. असे अनेक गोष्टी आहेत, की बाबा मी बाहेर जाऊन काही करू शकत नाही, तू घरी बसून काय करू शकतो, मला बाकी देवबिव माहिती नाही, पण मी काय करू शकतो, माझा कर्मयोग आहे, मी काय करू शकतो, मला फक्त मेडिटेशन आवडतं, मी असं ज्याला जे उपयुक्त आहे प्रत्येकासाठी त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हा एक संप्रदाय नसून एक व्यापक अंगाने त्यांनी दिलेली आणि सगळे अंग आहे. त्याच्यामध्ये राष्ट्र, धर्म, कला, संस्कृती, सगळ्या गोष्टी आणि या सगळ्यांसाठी ते एक दैवी पुरुष आहेत, की जे मार्गदर्शन करतात. पण नुसतं कलेचं अंग घ्यायचं तर आता मी तुम्हाला जे सगळे विश्लेषण केलं लक्षात आलं असेल, की कलाक्षेत्रामध्ये बाहेर फक्त कसं असतं ना, की बस थेअरी, प्रॅक्टिकल, टेक्निकल एवढाच पार्ट आहे. पण नोन टू अननोन कलेमध्ये कसं जावं, ज्या गोष्टी माहिती आहेत पण ज्या सूक्ष्म माहिती नाही आहे तिथपर्यंत समाजाला नेण्याची जी दिशा आहे. म्हणून आम्ही हे सूक्ष्म प्रयोग अभ्यास करतो, स्थूल म्हणजे ग्रॉस लेवलवर अभ्यास करतो आहे, प्रवचनं घेतो आहे, लोकांपर्यंत हा विषय पोचवतो आहे, सूक्ष्म दैवी नाद आहेत त्याचं विश्लेषण आम्ही अभ्यास करतो आहे. अशा कितीतरी गोष्टीतून त्यांनी आम्हाला हे सगळं वेगवेगळे डायमेन्शन्स दिले आहेत, कलाक्षेत्रातला अभ्यास कसा करावा. नक्कीच. वा, नाही खूप सुंदर. म्हणजे एवढं तुमचं पण आणि गुरुदेवांचं काम तर ऑफकोर्स आहेच मोठं. आणि तुम्ही जे काय काम करताय ते कलाकारांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यातनं कले साधनेचा त्यांचा जो काय म्हणजे पुढची स्टेप त्यांना गाठता आली तर खूपच चांगलं. त्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचायचा प्रयत्न करू ते हे करू. याच्यासाठी पुस्तकं आपण काही ग्रंथ आपले उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल सांगून आणि शेवटी तुम्ही मगाशी 2 सेकंदातच हे केलं होतं, त्यातनंच खूप आम्हाला छान ऊर्जा मिळाली होती. त्याच्यात ते तुमच्याकडनं अजून आम्हाला ऐकायला आवडेल असं. त्याच्या आधी एक फक्त सांगते, जो एक महत्त्वाचा साधनेसाठीचा पॉईंट आहे, मग कलाकारांना आणि सगळ्याच कले किंवा कुठल्या याचं फाउंडेशन म्हणून. तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग कलाकाराच्या किंवा कोणाच्या याच्यामध्ये ना एक अहंकाराचा असतो. म्हणजे छोटंसं काहीतरी यायला लागलं, जमायला लागलं की सुप्तावस्थेत असतो. कधी मी छान करते, माझं छान होतं वाटायला लागतं आणि मग तो सगळा आपला तिथे कलेचं पतन, कलाकाराचं पतन हा सगळा भाग सुरू होतो. आणि कोणतीही साधना म्हटली तर मीपणा स्वतःला विसरणं, मीपणा कमी करणं हे त्याचा मुख्य उद्देश आहे. तर हे कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो गुरुदेवांनी पाया दिलेला आहे तयार करून, ती म्हणजे ही स्वभावदोष निर्मूलन आणि अहंकार निर्मूलन प्रक्रिया.
ही आम्ही विशेष करून सगळ्या वर्कशॉप्स कलाकारांच्या याच्यातून आम्ही हे सांगतो आणि शिकवतो. मग कला तुम्ही करता आहात, साधना कशी जोडायची त्याच्यासाठी आम्ही आहोत. बरोबर. हे गुरुदेवांचं दिशा आहे. तुम्ही मगाशी असं म्हटलं की 2 सेकंदात तुमच्या यांनी आम्हाला खूप वेगळा फरक जाणवला. एक रामाचा जप जो आहे, जो गुरुदेवांनी करवून घेतला, तो एक म्हणून दाखवते या ठिकाणी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारचे त्यांनी एक एक नामजप घेतला. आता श्री गुरुदेव दत्त आहे, तर गुरु शब्दात भाव हवा म्हणाले. म्हणजे आता कोणत्या शब्दात कसं हवं किंवा कुठल्या याच्यामध्ये, जसं श्री गणेशाय नमहा, तर नमहा म्हणजे कसं यायला पाहिजे, तर तिथे शरण जायला पाहिजे. ते शरणागत भाव त्या नमहामध्ये आहे, इथे गुरुमध्ये आहे. तर मग तसा भाव त्याच्यात आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं. किंवा आता श्री गणेशाय नमः आहे, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. म्हणजे त्या नमहामध्ये पूर्ण शरणागती, हे भाव किंवा हे जर आपण व्हायब्रेशन्स तसा अभ्यास करून ते म्हटलं तर ती व्हायब्रेशन्स समोरच्याला पण ऐकताना अनुभवता येतात. आणि त्या प्रकारे त्यांनी म्हटलं तर आणखीन लाभ होतो त्याला. तर एक दिशादर्शक असे हे नामजप आहेत. प्रकृतीनुसार थोडं कमी जास्त असू शकतं, पण साधारण भाव कसा ठेवावा, कुठल्या शब्दांना कसा उच्चार करावा, असा भाग त्यांनी याच्यामध्ये सगळा सांगितलेला आहे. त्याच्यातही तुम्ही आलात, इतका खूप वेगळा विषय आहे, म्हणजे असं युजली ऐकायला मिळत नाही आणि बघायला मिळत नाही. तुम्ही खूप छान या सगळ्या विषयावरती कमी वेळात एवढ्या गोष्टी सांगू शकल्यात, तर त्याबद्दल तुम्ही आलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या विषयावरती अजून आपल्याला पुढे पण काय करता येईल त्याच्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करूया. थँक्यू. तेजलताई जे काम करतात आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल, त्यांचे जे ग्रंथ आहेत ते वाचायचे असतील आणि महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय याच्याबद्दल माहिती घेऊन तिकडे जायचं पण असेल, तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ती नक्की तुम्ही घेऊन त्यांना संपर्क करू शकता. या सगळ्या त्यांचं जो काम आहे त्याचं स्वतःबद्दल तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर नक्की त्याला संपर्क करा. ग्रंथप्रेमी या पॉडकास्टवरती कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील ह्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा. ग्रंथप्रेमीची मेंबरशिप पण आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता. त्यात वेगळे बेनिफिट्स पण तुम्हाला काही वेगळे मिळू शकतात. सो ते पण नक्की घ्या. ग्रंथप्रेमी या पॉडकास्टला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. सो पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.